स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आजचं दुसरं पुष्प ह्या ठिकाणी गुंफलं जाणार आहे. आदरणीय विद्यावाचस्पती विवेकजी घळसासी हे आज तरुणांसाठी प्रेरक मंत्र ह्या विषयाची मांडणी आपल्यासमोर करणार आहेत. ह्या त्यांच्या अमृतवाणीतून श्रवणाऱ्या ह्या विषयाचं श्रवण करण्यासाठी उपस्थित आपल्या सर्व श्रोत्यांचं मी आयोजक ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवाराच्या वतीने अर्थात आमदार सीमाताई महेश हिरे, आमच्या ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय योगेशजी हिरे, आमच्या ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सन्माननीय संस्थापक सरचिटणीस आदरणीय कृष्णराव नेरे सर ह्यांच्या वतीने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी कालही उद्धृत केल्याप्रमाणे पप्पांचा स्वर्गवास होऊन उद्याला 15 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पप्पांच्या पश्चात व्याख्यानमालेचा हा उपक्रम उद्याला 14 वर्ष पूर्ण करतो आहे. काल व्याख्यात्यांनी स्वतःहूनच काही गोष्टी ह्या ठिकाणी उद्धृत केल्यात. त्याप्रमाणे ही व्याख्यानमाला वर्षानुवर्ष दिवसेंदिवस एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त करते आहे आणि तिचं वैशिष्ट्य असं की 14ही वर्षी आपल्याला आदरणीय विद्यावाचस्पती विवेकजी घळसासी व्याख्याते म्हणून लाभलेत आणि त्यांच्या चिंतनपूर्वक विषयाच्या मांडणीतून आपल्या सर्वांचं उद्बोधन गेली 14 वर्ष होतं आहे. ह्या व्याख्यानमालेचा उपक्रम आपण अखंडपणे चालू ठेवणार आहोतच, कारण हिरे परिवार आणि ग्रामोदय शिक्षण संस्था जे विविध उपक्रम वर्षभर आयोजित करतात त्याच्यामध्ये हा एक वेगळा प्रतिष्ठा प्राप्त असलेला उपक्रम आहे आणि तो स्वर्गीय पप्पांच्या स्मृतींचा जागर म्हणून होतो आहे. पप्पांचं संपूर्ण जीवन हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांच्यासाठी प्रेरणादायी असं राहिलेलं आहे. आजचा विषय जो आहे तरुणांसाठी प्रेरक मंत्र, ह्याला धरून मला असं सांगावंसं वाटतं का स्वर्गवासी पप्पांचा जन्म 1936चा. पप्पांचं शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी सरकारी नोकरी स्वीकारली पाटबंधारे खात्यामध्ये आणि फक्त 5-6च वर्ष नोकरी केली आणि ह्या सरकारी नोकरीचा त्याग करून व्यवसायात पडले. आजकाल जी बेकारी फार वाढली, तरुणांच्या हाताला काम नाही, अशी जी ओरड समाजामध्ये आपण ऐकतो, त्याच्यासाठी पप्पांसारखं हे उदाहरण आपल्याला डोळ्यापुढे ठेवून तरुणांना वाटचाल करता येईल का 5-6 वर्ष फक्त नोकरी करून सरकारी नोकरीचा त्याग करून व्यवसायात उतरणं, नाशिक शहरामध्ये येऊन आपल्या व्यवसायाचं बस्तान बसवणं आणि व्यवसाय करता करता राजकीय आणि सामाजिक कार्यही पुढे नेत राहणं, त्यासोबतच अशा चांगल्या विचारवंत लोकांच्या सोबत मैत्री जोडणं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तर त्यांचं व्यक्तिमत्व त्याची जडणघडण झालेली होतीच. ह्या मित्रांच्या समवेत तत्कालीन प्रतिकूल परिस्थिती असलेल्या भारतीय जनता पक्षाचं काम हातात घेणं, जनसंघापासून त्यांनी खरं तर हे काम सुरू केलं होतं आणि 1980 साली जेव्हा भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली त्यानंतर 1982पासूनच त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आलं आणि प्रतिकूल परिस्थितीत हा पक्ष उभा करण्यासाठी, खेडोपाडी पोहोचवण्यासाठी पप्पांच्या सोबत स्वर्गवासी बंडोपंत जोशी असतील, बिर्दीचंद नहार असतील, दादासाहेब वडनगरे असतील, ह्यांच्यासारख्या महान लोकांनी हा पक्ष खेडोपाडी पोहोचवला, कार्यकर्ते उभे केलेत आणि त्यांनी त्या पहिल्या पिढीने घेतलेली मेहनत कामी येऊन आज भारतीय जनता पक्ष किती मोठा जगात 1 नंबरचा पक्ष झाला आहे आपण पाहतोय. व्याख्यात्यांचं आगमन झालं आहे. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना घेऊन व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय आमदार सीमाताई हिरे, योगेशदादा हिरे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय कृष्णराव नेरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे मान्यवर अतिथी आहेत त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन यावं. त्याच्यात विश्वजी ठाकूर आधीच व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष भुवालसिंग ठाकूर साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं.
प्राध्यापक भालचंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनीही व्यासपीठावरती येण्याची मी विनंती करतो. आदरणीय बाळासाहेब पाटील, जगनाण्णा पाटील, रवीजी पाटील, अविनाशजी पाटील साहेब, नगरसेविका अलकाताई आहिरे, युवा मोर्चाचे सागर शलार, नगरसेवक अजिंक्यजी साहने, सुमुखी अथनी, पवनजी भगुरकर, वर्षाताई भालेराव, सुनीलजी भायबंग, रामहरी संभेराव या सर्व मान्यवरांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मी व्यासपीठावरच्या मान्यवरांना लगेचच नम्र विनंती करू इच्छितो की त्यांनी पप्पांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलित करून आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आदरणीय व्याख्याते विवेकजी गळसासी साहेब आणि सोबतच व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्वर्गवासी मी देवदत्त जोशी सरांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. आपल्या सर्वांच्या वतीने स्वर्गवासी पप्पांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहून तदनंतर व्याख्यानमाला म्हणजेच हा ज्ञानदीप पुन्हा एकदा प्रकाशमान करून आपण एका मंगलमय वातावरणामध्ये या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतो आहोत. पप्पांच्यावर प्रेम करणारी, पप्पांचा आदर करणारी खूप मोठी संख्या आपल्या नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आहे. आणि सर्व मान्यवर मंडळी, नुकतंच आमदार सत्यजित तांबेसाहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि तांबेसाहेबांना विनंती करतो की त्यांनीही आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय पप्पांच्या प्रतिमेस अभिवादन करावं, श्रद्धांजली वाहावी. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. आपण लगेचच उपस्थित मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. अर्थातच सर्वप्रथम आदरणीय व्याख्याते विद्यावाचस्पती विवेकजी गळसासी ह्यांचं स्वागत आणि सत्कार आमच्या ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय कृष्णराव नेरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया विवेकजींचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करावं. हिरे परिवाराच्या वतीने, ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीने स्वागत करावं. ह्याच्यानंतर मी आमदार सीमाताई हिरे यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय आमदार सत्यजित तांबेसाहेब यांचं स्वागत त्यांनी करावं. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे संचालक, नाशिक जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, विश्वास रेडिओ यांचे सर्वेसर्वा, नात्यांची सर्व्हिसिंग या पुस्तकाचे लेखक आदरणीय विश्वासजी ठाकूर साहेब यांचं स्वागत आणि सत्कार योगेशजी हिरे यांनी करावं असं मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. त्यानंतर भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष ठाकूर भुवाल सिंग यांचं स्वागत आणि सत्कार योगेशजी हिरे यांनी करावं अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. मी आदरणीय नेरे सरांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक भालचंद्र पाटील साहेब यांचा सत्कार करावा. मी आदरणीय नेरे सरांना विनंती करतो त्यांनी माजी सभागृह नेते बाळासाहेब पाटील यांचंही स्वागत आणि सत्कार करावा.
माझ्याकडच्या यादीमध्ये नावं खालीवर असल्यामुळे शक्यतो प्रोटोकॉल पाळला जाणार नाही, मला माफ करावं. भारतीय जनता पक्षाचे शहराचे उपाध्यक्ष आदरणीय जगनअण्णा पाटील या ठिकाणी आहेत. मी आदरणीय नेरे सरांना विनंती करतो की त्यांनी जगनअण्णांचंही स्वागत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने करावं. सिडको मंडळाचे भाजपचे अध्यक्ष आदरणीय रवी पाटील साहेब यांचं स्वागत आदरणीय योगेश दादा हिरे यांनी करावं अशी नम्रपणे विनंती करतो. सिडको मंडळाचे दुसरे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी पाटील साहेब यांचंही स्वागत आदरणीय योगेशजी हिरे यांनी करावं अशी नम्रपणे विनंती करतो. मी आमदार सीमाताईंना विनंती करतो की त्यांनी कृपया नगरसेविका अलकाताई आहिरे यांचं स्वागत करावं. त्यानंतर लगेच सुमुखीताई अथनी यांचंही स्वागत आमदारताईंनी करावं अशी नम्रपणे विनंती करतो. नगरसेविका वर्षाताई भालेराव यांचं स्वागतही आमदारताईंनी करावं अशी नम्रपणे विनंती करतो. मी आदरणीय नेरेसरांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष सागरजी शेलार यांचंही स्वागत करावं. त्यानंतर सावानाचे संचालक आणि भाजपचे मंडळ अध्यक्ष देवदत्त जोशी साहेब यांचंही स्वागत आदरणीय नेरे सरांनी करावं अशी नम्रपणे विनंती करतो. नगरसेवक अजिंक्यजी साने यांचंही स्वागत आदरणीय नेरे सरांनी करावं अशी नम्रपणे विनंती करतो. पवनजी भगुरकर आहेत या ठिकाणी, त्यांचंही स्वागत आदरणीय नेरे सरांनी करावं अशी विनंती करतो. उद्योजक सुनीलजी भायबंग सर या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत आदरणीय योगेशजी हिरे यांनी करावं अशी नम्रपणे विनंती करतो. भायबंग सरांचं स्वागत आदरणीय योगेशजी हिरे करतील तशी मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. रामहरी संभेराव यांचंही स्वागत आदरणीय योगेशजी हिरे यांनी करावं अशी नम्रपणे विनंती करतो. स्वप्नील पाटील सर या ठिकाणी आहेत, त्यांचंही स्वागत आपल्याला करायचं आहे. त्यांनी कृपया योगेशजी हिरे यांना विनंती करतो की त्यांनी स्वप्नील पाटील सरांचं स्वागत करावं. मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावं. पाहुणे जास्त वाटत असले तरी या मान्यवर अतिथींच्यामुळे व्यासपीठाची शोभा वाढते आणि ही सर्व हिरे परिवारावरती ग्रामोदय शिक्षण संस्थेवरती प्रेम करणारे मान्यवर अतिथी आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत आणि सत्कार होणं गरजेचं होतं. थोडा वेळ त्याच्यात गेला असेल तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करून पुढच्या आपण कार्यक्रमाकडे वळूयात. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी म्हणून त्यांनी कृपया समोरच्या खुर्च्यांच्यावरती आसनस्थ व्हावं. काल विवेकजींनी आपल्या संपूर्ण 39 व्याख्यानांच्याबद्दल या ठिकाणी उल्लेख केला. दरवर्षी 3 दिवसांची ही व्याख्यानमाला होते आणि 3ही दिवशी वेगवेगळे विषय असतात. त्यातले शक्यतोवरचे विषय हा एखादा तरी विषय स्त्रियांना समर्पित असतो आणि दुसरा युवा वर्गाला समर्पित असतो. आजचा विषय तरुणांसाठी प्रेरक मंत्र असा असणार आहे. त्या विषयाबद्दल विवेकजी मांडणी करतील. मी नेहमीच्या 2 सूचना या ठिकाणी करू इच्छितो. व्याख्यानाचा शेवट संपूर्ण वंदे मातरमच्या गायनाने या ठिकाणी होतो, तेव्हा व्याख्यान संपल्यानंतर कृपया कोणीही उठून जाऊ नये. वंदे मातरम शक्य असेल तर जागेवर उभं राहून आपण सहभाग घ्यावा त्याच्या गायनामध्ये, अन्यथा सन्मानार्थ उभं राहावं. आणि पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतो की आपण सर्वांनी कृपया आपले मोबाईल्स सायलेंट मोडवरती करून घ्यावेत. सूचना देऊनही काही मोबाईल्स वाजतात आणि मग ओशाळल्यागत आपल्याला ते मोबाईल्स खिशातून बाहेर काढावे लागतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी कृपया न लाजता न संकोचता आपण आपले मोबाईल्स सायलेंट मोडवरती करून घ्यावेत. मी आदरणीय व्याख्याते विवेकजींना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यान विषयास प्रारंभ करावा. धन्यवाद.
विश्व में गूंजे हमारी भारती, विश्व में गूंजे हमारी भारती, जन जन उतारे आरती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। इस धरा की गोद में संसार को संस्कृति मिली है, हर शिखर की धवलता इस देश की जिंदा दिली है, सिंधु की हर लहर चरण पखारती, नदियां सदा सिंगारती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। चल दिया मानो सिकंदर इस धरा पर टेक घुटने, शत्रु की क्या जब लगेगा इस वतन का शौर्य जगने, कुपित हो जब मातृभूमि निहारती, रणचंडिका हुंकारती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। विश्व का हर देश जब भी दिग्भ्रमित हो लड़खड़ाया, लक्ष्य की पहचान करने इस धरा के पास आया, भूमि यह हर दलित को पुचकारती, हर पतित को उद्धारती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। विश्व में गूंजे हमारी भारती, जन जन उतारे आरती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य। ग्रामोदय शिक्षण संस्था आणि बृहत हिरे परिवार यांच्या वतीनं सातत्याने 14 वर्ष वैचारिक अभिसरणाचा हा महाकुंभ जो आयोजित केला जातो आहे, त्या चिंतन यात्रेतल्या या 14व्या वर्षीच्या दुसऱ्या पुष्पाच्या वेळी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या चिंतन यात्रेमध्ये वारकरी बनून काया वाचा मनसा योगदान देत असलेले आपण सगळे नाशिककर बंधू भगिनी, माध्यमातले माझे सहकारी मित्र, स्वर्गीय बापांच्या चरणी मी शतशत वंदन करतो। काल आपण पाहिलं की या देशातली मातृशक्ती आपल्या मनातलं दैन्य बाजूला सारून जर उभी करायची असेल तर तिला इतिहासातल्या श्रेष्ठ अशा वीरांगनांचं चरित्र सांगितलं पाहिजे। धर्मक्षेत्रामध्ये काम केलेल्या थोर विभूती स्त्रियांचं चरित्र तर प्रायः आपण वाचतो, ऐकतो, थोडंफार माहिती त्यातली आपल्याला असते। परंतु आता
एका नव्या राष्ट्रधर्माचं जागरण घडवायचं असेल तर केवळ श्रावणातल्या कहाण्यांची पुस्तकं किंवा अतिशय श्रद्धेने वाचत असलेली धार्मिक पुस्तकं यांच्या पारायणाबरोबरीनं राष्ट्रीय चेतना जागृत करणाऱ्या आणि त्यातही दायित्व येतं, कारण का धर्मकार्य चातुर्मासामध्ये भगिनीच जास्त करतात. पुरुष खूप वेगवेगळ्या व्यापात गुंतलेले असतात, त्यांना जगाच्या राजकारणाच्या चकाट्या पेटायच्या असतात. पगारवाढ, बोनस, इन्व्हेस्टमेंट अशा विश्वाला अस्वस्थ करणाऱ्या विषयांवरती एकमेकांचे केस उपटायचे असतात. आणि काहीच नाही झालं तर चौकात उभारून खर्रे खायचे असतात. त्यामुळं त्यांना असल्या फुटकळ धार्मिक गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. आपण माता शक्तीने त्यांना उदारपणे क्षमा केली पाहिजे. करत आलोच आहोत, नाईलाजही आहे, पदरी पडलं, पवित्र झालं, आपण त्यांना घेऊन जगतो आहोत. यासारखीच एक आवश्यकता आहे आणि सर्व पातळीवरती हा संघर्ष आपल्याला करायचा आहे. काल आपण बघितलं स्त्री शक्तीचा, आज युवा शक्तीचा आणि उद्या सामाजिक शक्तीचा विचार करणार आहोत. संदर्भ फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडच्या काळातल्या निवडणुकीच्या यशा किंवा अपयशाचा म्हणा, जो काही आपला भाव असेल, पण त्या पलीकडे जाऊन भारतावरती होणाऱ्या आक्रमणांच्या संदर्भात आपण हे सगळे विषय पाहतो आहोत. आजचा विषय असाच आहे की सगळ्या जगामध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त असलेला देश कोणता, असं जेव्हा जग विचार करायला लागतं तेव्हा हिंदुस्थानचं नाव येतं. आपल्याला ज्याचा अभिमान वाटला पाहिजे की जगामध्ये आपल्या इतकी तरुणांची संख्या दुसऱ्या कुठल्याही देशात नाही. किंबहुना आयुर्मान वाढत चालल्यामुळं पाश्चात्य देशांमध्ये, अनेक देशांमध्ये अशी समस्या आहे की आता ह्या वयस्क प्रौढ म्हाताऱ्या लोकांचं काय करायचं. जपानमध्ये मध्यंतरीच्या काळात अशी लाट आली होती की ह्या सगळ्या निष्क्रिय झालेल्या म्हाताऱ्यांचं काय करायचं. तर त्यांच्या औषध पाण्यावर खर्च करण्यापेक्षा त्यांना मारून टाकणं हे जास्त चांगलं आहे, असा एक विचार तिकडे निर्माण झाला होता. क्रूर आहे, पण कुठल्या दिशेने चाललं आहे जग. मग हिंदुस्थानमध्ये जर युवकांची संख्या सर्वाधिक आहे तर काल जसं आपण बघितलं की सांस्कृतिक तेजस्वितेच्यासाठी स्त्री शक्ती संघटित, जागृत आणि तेजस्वी झाली पाहिजे. ते नटणं, मुरडणं, सौंदर्य स्पर्धात भाग घेणं, रेसिपींची चर्चा करत राहणं, या सगळ्या तद्दन निरर्थक गोष्टीतून बाहेर आलं पाहिजे. गरज नाही आहे आता चांगले चांगले पदार्थ खाण्याची, गरज आहे उभं राहण्याची. आणि हे उभं राहणं स्त्री शक्तीचं यासाठी कारण का 50% संख्या ती आहे. तशीच युवकांची संख्या अत्यधिक असलेला आपला देश असेल तर या युवा शक्तीला जागवण्यासाठी काही ना काहीतरी सुनियोजित विषय असले पाहिजे. खरं तर ही प्रेरणा सहजपणाने आपल्याला घरातून मिळत होती. काल जिजाऊ आईसाहेबांचं आपण उदाहरण पाहिलं. मुद्दाम त्यासाठी काही प्रेरणा वर्ग जिजाऊ आईसाहेबांनी घेतले नव्हते, कुठल्याच आईने घेतले नव्हते. जे लोकोत्तर पुरुष झाले किंवा ज्यांनी जीवनातल्या छोट्या मोठ्या संकटावर मात करून आपलं जीवन यशस्वी केलं, अशा कुठल्याही व्यक्तीला घरात बौद्धिक वर्ग दिला नव्हता. पण सहज बोलणे हितोपदेश, असं सहज बोलता बोलताच आईवडिलांच्याकडून ते पाथेय त्यांना मिळत होतं, जे देण्याची आज आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये कुठली रचना नाही आहे. आपण स्वतःबद्दल आपण सुशिक्षित आहोत असं म्हणतो, कारण का खरं बोलायची आपल्याला सवय नाही. पण आपण सुशिक्षित नाही आहोत, कारण का सर्वाधिक महत्त्वाचं कर्तव्य ज्या समाजाला पार पाडता येत नाही तो समाज सुशिक्षित तर राहो, जिवंत तरी आहे का असं म्हणायचं. मला अवतीभोवती अशी प्रेतं फिरताना दिसतात आणि कुटुंब ही तर
शवालयच झालेली आहेत. मॉर्ग्ज असतात ना, मेलेले देह जसे त्यांचा उत्तराधिकारी मिळत नाही तोपर्यंत सुरक्षित ठेवतात इस्पितळात, तसे आपण घरामध्ये राहतो आहोत. या युवा शक्तीकडे कुणाचं लक्ष नाही आहे कुटुंबाच्या पातळीवर. पहिली व्यवस्था होती की तिथून जागा होत होतो, ते नाही आहे. शिक्षण संस्था ते नाही आहे. शिक्षणामध्ये अभ्यासक्रम आहे, जोही शिकवला जातो याच्याविषयी माझा विश्वास नाही आहे. किंबहुना जे शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवलं, बोललं, लिहिलं, ऐकलं, वाचलं जाऊ नये अशा गोष्टींची चर्चा होते, ज्यामुळं तरुण अधिक संभ्रमित व्हायला लागलेला आहे. आपण अजून नीट डोळे उघडलेले नाही आहेत, पण हेतुपुरस्सर शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी लहान वयापासून तरुणपणापर्यंतच्या युवक युवतींच्या मनामध्ये अनेक भेदांची विषबीज पेरण्याचं कारस्थान एका विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट प्रकारचे लोक करत आहेत. पण आपल्याला माहिती नाही आहे, आपल्याला कळत नाही आहे. आपल्याला वाटतं की हो, एखाद्या शाळेची अशी पद्धत असू शकते की कुंकू न लावता यायचं. आपल्याला असं वाटतं की हो, तो रूल आहे. आपल्याला असं वाटतं की मेहंदी काढू नये कारण का आरोग्यासाठी घातक आहे, असं जर एखाद्या शाळेला वाटत असेल तर मेहंदी काढू नये आपल्या मुलींनी. बांगड्या घालू नये कारण का खेळताना त्रास होतो, असं एखाद्या शाळेतल्या शिक्षकांना काळजीपोटी वाटत असेल तर आपण इतके बिन मणक्याचे, बिन बुडाचे, बिन विचाराचे पालक झालो आहोत की आपल्यावर होणाऱ्या सगळ्या आक्रमणामध्ये आपलंच भलं आहे असं समज आपणच करून घेतो. पण हिजाबविषयी अशी सहनशीलता न दाखवणारे मात्र आपला ठसा उमटवतात. त्यांना कोड ऑफ कंडक्ट मान्य नसतं, त्यांना शाळेचा गणवेश मान्य नसतो, त्यांना समाजाची रीत भात मान्य नसते. त्यांना हेच माहिती असतं की हिजाब घातला पाहिजे आणि तो घालून दिला जातो. परीक्षेच्या वर्गामध्ये प्रवेश करत असताना मंगळसूत्र काढून ठेवलं जातं, जवळची पर्स काढून घेतली जाते, मुलांच्या गळ्यामधलं मारुतीचं लॉकेट काढून घेतलं जातं, हातातलं कडं काढून घेतलं जातं आणि आपण अनुशासन पाळलंच पाहिजे या फसव्या विचारामध्ये अडकून पडतो. का काढायचं मारुतीचं लॉकेट? का काढायचं कडं? का काढायचं मंगळसूत्र? त्याच्यामध्ये काय असं गॅजेट आहे की ज्यामुळं कॉपी केली जाईल? पण कोणीतरी असा नियम करतं आणि निलाजरेपणाने आपण तो पाळतो. त्यामुळे शिक्षण संस्था ह्या जवळपास गल्ली गल्ली चौकात उभं राहून पत्ते आणि कॅरमचे क्लब चालवणाऱ्या लोकांसारख्या झाल्यात. त्यामुळं तिथे तरुणांना काही मिळत नाही आहे जे मिळालं पाहिजे. सामाजिक क्षेत्रात तर आनंदच आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्वी असे जाणते लोक असत की छोट्या छोट्या प्रसंगातून तरुणांमध्ये हा प्रेरक मंत्र पेरत. पण आता त्यांना त्यांची स्वतःची सोय आणि हितसंबंध करून घ्यायचे असतील तर या तरुणांना भलत्याच गोष्टीमध्ये अडकवण्यात रस आहे. त्यामुळे तिथेही काही होत नाही. एकूणात सर्वाधिक युवकांची लोकसंख्या असणारा आपला देश त्यातल्या युवा वर्गाकडे काय बघतो आहे? दुसऱ्या बाजूनी नियतीने भारतीय युवक युवतींमध्ये इतक्या अपार क्षमता दिलेल्या आहेत. अनेक संभावनांनी भरलेली आहेत ही मुलं. असं नाही की त्यांना कुठल्याही क्षमतांशिवाय जन्माला घातलं आहे. त्यांच्याकडे काहीच नाही, गये गुजरे आहेत असं नाही आहे. खूप क्षमता आहेत. या क्षमतांचा अनुभवसुद्धा येतो. वैश्विक स्तरावरच्या क्रीडा स्पर्धांमध्ये आपली मुलं मुली ज्या तऱ्हेनं यश मिळवत आहेत, अनेक गोष्टींमध्ये स्पर्धा परीक्षेतल्या यशांविषयी फारसं कौतुक करण्यासारखी स्थिती नाही आहे, कारण का तिथे सर्वाधिक भयंकर भ्रष्टाचार आहे. त्यामुळं ती ना बुद्धिमत्तेची चाचणी आहे ना ती गुणवत्तेची चाचणी आहे. ती एकतर तुमच्या आईबापाकडे असलेल्या पैशाचं यश आहे किंवा तुमच्या भाग्याने तुम्हाला लॉटरी लागली आहे, इतकाच त्याचा अर्थ असतो. पण तो विषय नाही आजचा. अनंत क्षमता आहेत हे सिद्ध झालं आहे. नव्या नव्या क्षेत्रामध्ये आपली मुलं मुली काम करत आहेत. पण संख्या विचारात घ्यायला जाऊ तर ते एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आहे. कोणतंही नवीन क्षेत्र निघतं त्याच्यात आपली मुलं पुढे आहेत. आणि आपल्याला ह्याचं कौतुक आहे की जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व कोण करत आहे तर भारतीय लोक करत आहेत.
तर फार थोड्या म्हणजे हा कौतुकाचा विषय नाही आहे, हा चिंतेचा विषय आहे की आम्हाला कशाचं समाधान आहे. तर 5,000 वर्षापूर्वी आम्ही हा शोध लावला होता, आम्हाला छान वाटतं. आज काय करतोयस? जगातल्या सर्व क्षेत्रात भारतीय आहेत, भारतात काय आहेत? आमची अवस्था फार विचित्र झाली आहे. आणि एक तर आम्ही शहामृगासारखे वाळूत मान खुपसून जगण्यात आनंद मानतो आहोत, किंवा कुठल्या तरी काल्पनिक आभासी जगामध्ये आपण जगतो आहोत. यातून बाहेर आलं पाहिजे. मग ह्या युवकांच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा ज्यांना क्षमतानुकूल दिशा मिळाली आहे, अल्पशी का होईना, ते यशस्वी होत आहेत असं दिसतं. आता हे यश म्हणजे तरी काय आहे, तर तगडं पॅकेज त्यांना मिळत आहे, हे यश आहे. आईबापाच्या दृष्टीने तर धन्य धन्य, जिवंतपणे आपल्या अस्थी प्रयागात विसर्जित झाले इतकी धन्यता. का तर मोठं पॅकेज मिळालं. म्हणजे पैसा मिळतो आहे, पद मिळतं आहे, थोडीफार प्रतिष्ठा मिळते आहे, आणि त्यामुळं आपली युवाशक्ती आता यशस्वी व्हायला लागली आहे असा गैरसमज आपण करून घ्यायला लागलो आहे. प्रायः हे यश भौतिक आहे, हे यश खरं नाही आहे. आणि जगातल्या एकूण अर्थकारणाचा विचार करता जी अनिश्चितता आहे, त्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हे यश तर फसवा आहे. कोणत्याही शनिवारी आपल्या हातामध्ये पत्र येऊ शकतं की उद्यापासून तुमच्या सेवेची आवश्यकता नाही. नवीन नवीन जे काही येतं आहे बाहेर, त्यातून तर हेच दिसतं, पण तोही आपला विषय नाही. यशस्वी होत आहेत असं वाटणाऱ्यांचं सुद्धा यश भौतिकच आहे. आणि भौतिक यश खऱ्या अर्थाने सर्व जीवनव्यापी यश नसतं. पण एक मोठी युवाशक्ती अशी आहे की ज्यांना प्रकट होण्यासाठी दिशाच सापडत नाही आहे, त्यांना कोणी जवळ घेऊन मार्गदर्शन करत नाही. मोठी शक्ती आहे, आणि जिला आपण म्हणून निष्क्रिय शक्ती आहे. तिला काय करायचं कळत नाही आहे. उर्मी तर आहे, पण काय करू मी, मला दिशा सापडत नाही. कशासाठी मला काय केलं पाहिजे हे माहिती नाही. जे काही मिळवावंसं वाटतं मला, त्याच्यासाठी श्रम करायची तयारी, संघर्ष करायची तयारी, हाल अपेष्टा सोसण्याची तयारी त्याच्याकडे नाही आहे. त्याला असं वाटतं की असं काहीतरी जादू घडेल आणि मला सगळं मिळेल. तसं मिळत नसतं. मिळतं एखाद्या मोर्चात, एखाद्या मिरवणुकीमध्ये गेल्यानंतर मांसाहारी जेवण, दारूसाठी पैसे, बस मिळतं. पण हे म्हणजे काही यश नाही, ही म्हणजे काही यशस्विता पण नाही आहे. मग अशी जी रिकामी युवाशक्ती आहे ती भरकटण्याचा धोका असतो. आणि आपल्याला आज सर्वदूर ते चित्र दिसतं आहे. समाजाला विस्कटून टाकणाऱ्या आंदोलनामध्ये हिरिरीने सहभागी होत असलेले तरुण, आपल्याला असं वाटतं का राष्ट्रीय कार्य करायला निघालेत? हे तर जागोजागी विष पेरायला निघालेत. एक तर त्यांच्यात विष पेरलं गेलं आहे आणि अगदी क्षुल्लक फायद्यासाठी चाललं आहे. आपण काय करतो आहोत हे माहीत नाही. याचा दूरगामी परिणाम काय होणार आहे आपल्यावर, आपल्या समाजावर, आपल्या राष्ट्रावर आणि अंतिमतः विश्वावर, त्यांना माहिती नाही. त्यांना इतकंच माहिती आहे की मला दंगा करायचा आहे. भरकटते आहे ती व्यसनाधीन व्हायला लागलेली आहे. आणि नेहमी कुठल्याही क्षेत्रामध्ये अशी जेव्हा आयडियल फोर्स असतो, रिकामा शक्ती स्रोत असतो, हितसंबंधी लोक त्याचा फायदा घेत असतात. या हितसंबंधी लोकांना एवढंच माहिती असतं की मला गर्दी करायची आणि गर्दी करून धाक निर्माण करायचं आहे, दहशत निर्माण करायची. मार खातील तर ही पोरं खातील, पोलीस पकडतील, पोरांना पकडतील. मी माझं नेतृत्व आणि हितसंबंध शाबूत ठेवतोय की नाही, ही शक्ती अशी वाया जाण्याची पण भीती असते. मग ह्यातून अनेक समस्या निर्माण होतात. व्यसनाधीनता होते, अत्याचाराची वृत्ती होते, भ्रष्टाचाराला पाठिंबा देणं होतं, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी या शक्तीचा वापर केला जातो. या सगळ्यांनी भारतीय भवितव्य अंधकारमय होण्याची भीती असते. पलीकडे जाऊन आणखीन एक धोका असतो की हे सगळे गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेले असू शकतात, अडकवले जाऊ शकतात. ते गुन्हेगार आहेत आज अशातला भाग नाही, पण जर उद्या त्यांना असं कळालं की चटमंगनी पडब्या एवढा एक बॉक्स तिकडे नेऊन पोचवल्याने मला इतके पैसे मिळणार आहेत, तर ते गुन्हेगारी करतील.
एक तर रिकामं डोकं आहे, सैतानाचं कार्यशाळा आहे. दुसरं उर्मी आहे, पण दिशा नाही आहे. त्यामुळं मग जी दिशा मिळते ती दिशा कितीही विध्वंसक असली तरी ती माझ्यासाठी मी वापरायला सुरुवात करतो, असा एक वर्ग आहे. आणि यातलं काहीच नाही झालं तर निराशेच्या गर्तेमध्ये ते गेले. इतकं डिप्रेशन आहे, इतकं डिप्रेशन आहे. आपण शहरामध्ये असतो, शहरात वावरतो, शहरात येणारीच माध्यमं आपल्या डोळ्यासमोर येतात, शहरामधलेच लोक वर्तमानपत्रात लिहितात, शहरामधलेच लोक टी व्हीवर कार्यक्रम करतात, शहरामधलेच रिकामटकडे लोक टी व्हीवरती मालिकांचं लिखाण करतात. आणि आपल्याला असं वाटतं की हे आहे समाज जीवन. पण आपण ग्रामीण भागामध्ये डोकावून बघितल्यानंतर लक्षात येईल, खेड्यापाड्यामधली मोठ्या प्रमाणावर युवा शक्ती ही दिग्भ्रांत होऊन गेलेली आहे. त्याचा एक वेगळा परिणाम कौटुंबिक जीवनावरही होतो आहे. काय करतो? शेती करतो. काय करतो? शिक्षक आहे. काय करतो? दुकान चालवतो. खेड्यात लग्न होत नाही आहेत. तुम्ही खेड्यात जाऊन बघा, 30-35पर्यंत गेलेली युवकांची पिढी अशी आहे की ज्यांची लग्न होत नाही आहेत. आणि समाजातल्या सर्व वर्गातली आहेत ती. त्यांचे आईबाप चिंतेत आहेत. मग अशा सगळ्या मुलांना दुसरं काहीच नाही, पारावर बसून पत्ते खेळतात, मटका लावतात, व्यसनं करतात. यातूनच मग संघटितपणाने महिलांवरच्या अत्याचाराला सुरुवात होते. इतके पटापट गुन्हे करतात ही मुलं की आपण थक्क होऊन जातो. या सगळ्या एक मर्यादित यश मिळवणारी युवा शक्ती आणि एक भरकटत जाण्याची शक्यता असलेली युवा शक्ती, या सगळ्याकडे आपल्याला फार गंभीरपणाने बघितलं पाहिजे. आणि तसं बघत असताना आपल्या लक्षात काय येतं की अरे, यश आणि अपयश येतं आणि जातं है ना, संघर्ष आणि संधी मिळते आणि मिळत नाही. पण या सगळ्यामध्ये अगदी पराकोटीचं यशस्वी झालो आणि 6 महिने विदेशात, 6 महिने इथे, लाखो रुपयाचं पॅकेज. एक दिवस असा येणार आहे, हे लाखो रुपयाच्या पॅकेजचं कौतुक करणारे लोक भ्रमिष्ठासारखे रस्त्यावरती फिरताना दिसतील तुम्हाला. तुम्ही लिहून ठेवा हे वाक्य. कारण का ह्यांनी जीवन जगता येत नसतं. पैसे पैसे पैसे, किती पैसे कराल? या भरपूर पैसे मिळवणाऱ्यांचं आतून जगणं पाहिलंय तुम्ही कधी? EMI वर जगता येते. EMI. त्यांना मिळणाऱ्या पैशातले बहुतेक सगळे पैसे महिन्याला हप्ते भरण्यामध्ये खर्च होतात. आणि ज्या दिवशी स्रोत थांबतो त्या दिवशी काय करायचा हा प्रश्न पडतो. त्यामुळे हे यशसुद्धा, भौतिक यश हे फार आभासी आहे, भ्रामक आहे. पण ठीक आहे, यश मिळतं आहे, कोणी यशस्वी होतं आहे, कोणी अपयशी होतं आहे, कोणी सोद्देश जगतं आहे, कोणी निरुद्देश जगतं आहे. पण ही सगळी शक्ती जी आहे ती केवळ स्पर्धा, केवळ पैसा किंवा केवळ दिग्भ्रांतता यात वाया का चालली आहे? पैसा मिळवण्यातही वाया चालली आहे. याच्याकडे जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याला ह्या मुलांना जगण्यासाठी, काल जसं म्हटलं, नटणं तर कुठल्याही स्त्रीला आवडतं. नटलं पाहिजे, छान दिसलं पाहिजे, पैसे मिळवले पाहिजेत. पण एक स्त्री म्हणून माझ्या आत जी काही चेतना आहे तिला जागं केलं पाहिजे. आणि ती नाही जागी झाली तर काय होईल? मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की आपण फॅशनच्या जगातल्या देखण्या भावल्या नाही आहोत. आपली ती परंपरा नाही आहे, आपला तो वारसा नाही आहे. आपल्याला संपूर्ण विश्वाला उन्नत करायचं जर असेल तर आपण शक्तिशाली असलं पाहिजे. आणि स्त्रीची शक्ती तिच्या आत्मसन्मानात आहे, तिच्या चारित्र्यात आहे, तिच्या निर्धारपूर्वक जगण्यामध्ये. ती जशी गेली, काल त्याच्यावर आपण चर्चा केली. मला आवडलं खूप. भगिनींनी मला येऊन सांगितलं की बरोबर आहे, असंच आम्हाला कोणीतरी ठणकवायला पाहिजे होतं. मी म्हटलं की ज्यांनी ठणकवायला पाहिजे त्यांच्याकडे वेळ नाही, आणि जो रिकाम आहे तो ठणकावतं आहे, ते आवडतं आहे. पण ज्यांनी घरी ठणकावलं तर काय होईल याची मला कल्पना आहे. पण ठीक आहे, त्यांच्या वतीनं मी ठणकावतो आहे असं समजा. तसं या युवा शक्तीच्या बाबतीमध्ये आहे की भ्रामक सुखाच्या मागे धावते आहे ती. भ्रामक सुख, सामाजिक गुंडगिरी हे सुद्धा भ्रामक सुखच आहे बरं. अरे, आपण को कोई नहीं डरता है ना, अपन को कोई नहीं डरता.
आणि गल्लीतल्या गुंडा इतकं भित्र कोणीच नसतं. तुम्ही कधी पाहिलं गल्लीत दादागिरी करणारा जो भाई असतो, दादा असतो. आता कालपर्यंत आपण एकाच अर्थाने हे शब्द वापरत होतो, पण आता आपल्या देशातल्या चतुर बुद्धिवाद्यांनी दादा म्हणजे हिंदू गुंड, भाई म्हणजे मुसलमान गुंड अशी त्यातही ह्या सगळ्याचे परिणाम आपण उद्या बघणार आहोत, आत्ता तिकडे जायला नको. पण तो दादा जेव्हा ओरडतो ना, दहशत दाखवतो ना, तुम्ही नुसते उभे राहा आणि ये म्हणा. ये म्हणाल्याबरोबर तो काय म्हणतो, तुम्ही आम्ही एका घरातले असल्यासारखं ये काय, आम्ही काय भांडायला आलो काय तुमच्याशी, तुम्ही आमच्या एकदम तो एक तर त्याची शेपटी नेहमीच पडलेली असते, पण तो उगाच फुशार. कुठलाही गुंड एका आभासी सुखात जगतो, कुठलाही पैसेवाला एका आभासी सुखात जगतो. परमेश्वराने मला खूप संधी दिली आहे की दोन्ही वर्गातल्या लोकांमध्ये दिवसेंदिवस मला राहता येतं. खूप पैसेवाल्यांच्या घरी पण राहता येतं, ज्यांच्या घरी संध्याकाळी काय खायचं असा प्रश्न पडतो त्यांच्याही घरी राहतो, आणि जे कायमच असं करून येऊ दे असं म्हणणारे आहेत त्यांच्याबरोबरही राहतो. आणि माझ्या लक्षात आलं की आज सगळं रिकाम आहे, आज सगळं पोकळ आहे. श्रीमंतांच्या घरामध्ये दफनवून टाकलेले अश्रू मी पाहिलेले आहे. गरिबाच्या घरातले भिंतीत चिणलेले हुंदके मी ऐकलेले आहे. आणि ह्या रिकामटेकड्या पोरांच्या भकास मनामध्ये एक खोल निराशेचा आगडोंब उसळला आहे, तोही मी पाहिला आहे. आपल्याला सावध राहायला पाहिजे. काय करावं लागेल आपल्याला, तर या सगळ्या युवा शक्तीला, ज्यामुळं आपला देश मोठा होणार आहे, त्यांना खरं ध्येय, खरी दिशा, खऱ्या जगण्याचा उद्देश समजावून सांगावा लागणार आहे. पहिल्यांदा कठीण वाटेल, कारण का 70 वर्ष निकम्म्या लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळं आपलं सगळं राष्ट्रीय जीवन एका अर्थाने वाया गेलं आहे. पण उशीर झालेला नसतो, शहाणं व्हायला कधी उशीर होत नाही. आपण आज ठरवून टाकू की मुलांना सांगू की अरे जगणं काय महत्त्वाचं असतं, त्याच्यासाठी एक ध्येय पाहिजे. पैसे मिळव, प्रतिष्ठा मिळव, नावलौकिक मिळव, रोज वर्तमानपत्रात नाव येऊ दे, आणि थोडेफार तुझ्याभोवती 4 पोरं असतील तर तुझ्याच खर्चानी तुझ्या वाढदिवसाच्या होर्डिंग्स पण लावायला हरकत नाही, लाव, आमचं काय म्हणणं. त्याचाही एकदा विचार केला पाहिजे. जे तुरुंगात दिसायला हवेत ना, त्यांच्या वाढदिवसाची इतकी मोठी होर्डिंग्स बघताना फार त्रास होतो मला. जे खरं गजाआड पाहिजेत. पण ठीक आहे, आता कलियुग आहे तर त्या नाही म्हणावं आमची प्रेरणा, आमचे मार्गदर्शक. ज्यांना मार्ग नाही सापडला आणि संध्याकाळ झाल्यानंतर ते ज्यांना घरचा रस्ताही सापडत नाही इतके भेलखंडत जात असतात, पण आमचे मार्गदर्शक. यातून बाहेर आलं पाहिजे. सगळं आभासी आहे बरं. मग ह्या सगळ्या सुखासीनतेमध्ये बघा, दहशतीतली पण सुखासीनता, यातून त्याला बाहेर आणलं पाहिजे, एक दिशा दिली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की जन्माला आलेल्या मुलापासून, आत्ता डिलेवरी झाली आहे ना, पहिल्यांदा त्याला छान साफसूफ करून दुपट्यात गुंडाळून आईच्या हातात दिलं आहे ना, त्यावेळेला त्या लेकराकडे पाहत असताना आईने त्याच्या डोळ्याशी नजर भिडवून किंवा कानात हळूच हे सांगितलं पाहिजे, तुला आयुष्यामध्ये संघर्ष करायचा आहे, तुला मी फुलासारखं जपेन, तुझ्या मी पाहिजे त्या इच्छा पूर्ण करेन, तुला मी रोज अभ्यासाला फलाणं देईन, ठिकाणं देईन. काही म्हणू नका, कानात एवढाच गुरुमंत्र द्या, तुला संघर्ष करायचा आहे, तुला परिश्रम करायचे आहे, तुला कष्ट करायचे. जी आई जन्मलेल्या मुलाच्या कानात ही 3 वाक्य बोलेल ना, त्या मुलाचं यज्ञोपवीत संस्कार नाही झाला तरी चालेल, तो यशस्वीच होईल. पण मग माझं लाडकं, माझं छकुलं, आणि मग तुला मी फुलासारखं जपेन, पप्पांना, बाबांना, डॅडीना, आहे ना. जशी आपली पतनाची स्थिती आहे तसं आपण बापाला संबोधतो. वरच्या पातळीवर ते नेहमीच बाबा म्हणतात, मग पतन होत जाईल तशी वेगवेगळी. आता तर डॅडा आलं आहे, डॅडा. हु इज मेंटली डेड इज डॅडा, आणि हु इज ऑलरेडी मम्मी, शी इज अ मम्मी.
इतके लेचेपेचे आहोत आपण. कसा देश मोठा करणार आपण, कसलं विश्व नेतृत्व करणार. तुम्हाला काय वाटतं इंडस्ट्रीज झाल्या म्हणजे विश्वाचे नेते हो, GDP वाढला म्हणजे विश्वाचे नेते हो. तुम्हाला काय वाटतं रस्ते 10 पदरी झाले म्हणजे आपण विश्वाचं नेतृत्व करू. हे सगळं करायचंच आहे, कारण का ते करणाऱ्यांचं ते आद्य काम आहे. पण ह्या रस्त्यावरून 10 पदरी रस्त्यावरून कोण चालणार. फेसलेस कम्युनिटी, चेहरा नसलेला समाज. या इंडस्ट्रीमध्ये कोण काम करणार. यंत्रासारखाच जगणारा एखादा. काय करायला लागलो आपण. माणूस आहोत ना, तर पहिला मंत्र द्या, संघर्ष कर, लढ, कष्ट कर. अनेक मानसशास्त्रज्ञांनी हे सांगून टाकलं आहे की जेव्हा आपण कुठल्याही सार्वजनिक बागेत वगैरे जातो तर तिकडे थोडा अडथळा असतो, बांबू लावलेले असतात काहीतरी. आपण ओलांडून जातो आणि आपल्याबरोबर आलेलं लहान लेकरू आहे ते पलीकडे थांबतं. मग आपण काय करतो, नवसानी झालेलं असतं किंवा होणार नाही याची आपल्याला इतकी खात्री असते, पण चुकून झालेलं असतं. जे काही आहे ते त्याला उचलून घेतो आपण. कृपा करून करू नका असं. त्याला पडू द्या, त्याला धडपडू द्या, त्याला येण्याचा प्रयत्न करू द्या, त्याला खर्चटू द्या. त्याला काही कमी कपड्यामध्ये सौंदर्य स्पर्धेत फिरवायचं नाही ना त्याला किंवा तिला, तर 4-2 ओरखडे असू द्या अंगावर, काय फरक पडतो. काळजावर राष्ट्रविघातक शक्ती इतके ओरखडे उमटवत आहेत, त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. पण स्कार नो, ब्युटी कॉन्टेस्टमध्ये काय होईल. दुर्गावतीने किती जखमा झेलल्या काल पाहिलं ना आपण. त्यांची आठवण करा आणि त्या पोराला येऊ द्या. पडलं ना, अगो बाई पडलं का, पडू दे. अशा पडलेल्या पुढाऱ्यांना विचारा पडल्यावर किती लागतं, विचारा ना त्याला, काय फरक पडतो. पडायची इतकी भीती असेल ना तर चढायची शक्ती कमी होते. ज्याला उंच जायचं आहे ना त्याला पडण्याची भीती वाटतं कामा नाही. उंचावरून पाहिलं की गरगरतं, ही आपली पिढी नाही का. पड. पूर्वी आपल्या आज्या म्हणायच्या, पढो धडपडो माल वाढो. सीतामाईने सांगितलं ना कोकणामध्ये काय स्थिती आहे, शाप दिला भूमीला, जळो. तर रामभैया म्हणाले की अरे कोकणाची भूमी जळो. हो ना, जळो. काहीतरी काटा टोचला असेल, ठेच लागली असेल, असं नाही करायचं म्हणे. ती पण आपली परीक्षा असते. मग सीतामाईने त्याच्या पुढचं एक वाक्य जोडलं, जळो पण पिको. पिको म्हणून शेत आधी जाळतात आणि मग पीक चांगलं येतं असं म्हण. पडू द्या, रडू द्या, चिडू. काहीच खाल्लं नाही सकाळपासून, काहीच खाल्लं नाही सकाळपासून, काहीच खाल्लं नाही. कुरकुरे देऊ का, हर्षेस घालून आमकं देऊ का, बघ चला 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 नूडल्स. तुम्हाला माहीत आहे मेळघाटातली पोरं 4-4 दिवस उपाशी असतात, मरत नाही. चिवट आहे माणूस. एक दिवस नाही ना खाल्लं त्याने, न खाऊ द्या. तुमचा जीव वर खाली होऊ देऊ नका. त्याला सांगा ठीक आहे भूक लागल्यावर हाताने घे आणि किचनमधनं बाहेर पडा. कोण आहे हो भुकं राहून जगासाठी जन्माला आलाय. ते नाक पुसत तुमच्या मागे येतं की नाही, सॉरी मम्मा प्लीज येतं. बापाकडनं तेवढं तरी शिकलं, काही झालं की सॉरी म्हणायचं, ते तर शिकलं चांगलं. येऊ द्या, त्याच्यावर दया दाखवू नका. मी तुम्हाला सांगतो एकही महापुरुष जो विश्ववंद्य झाला त्यांनी ह्या सगळ्या हाल अपेष्टा सहन केल्या. मग त्याला सांगा की संघर्षामध्ये तुला चमकून उठायचं आहे. संघर्ष कर, कष्ट कर, परिश्रम कर. आणि म्हणून मी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं हे वाक्य उच्चारतोच, आज परत उच्चारतोय. त्याला पायात मोजे हाताने घालू द्या, त्याला दप्तर भरू द्या, त्याचं दप्तर त्याला खांद्यावर घेऊ द्या. हे नवीन जे चोचले आलेत ना, लहान मुलाच्या वयापेक्षा दप्तराचं ओझं जास्त आहे, हे कुणाला सांगताय तुम्ही. 2-2 लाखाची पॅकेज घेणाऱ्या गबऱ्या लोकांची चोचले आहेत हे.
खेड्यातली आमची पोरं शेतावरनं 25-25 किलोची पोती उचलून बापाला खळ्याच्या वेळी मदत करतात ना, त्यांच्या पाठीला बाक नाही आला. आणि तुमच्या पोराला एक दप्तराचं ओझं उचलण्याने बाक येणार असेल ना, तर असलं जगलं काय आणि मेलं काय, त्याचा विचार काय करायचा. नाही होत असं काही. हा, त्याला नीट पोश्चर शिकवा. दप्तर खूप ओझं, मग पालकांचे मोर्चे, मग पालक शिक्षक बैठकीत त्याच्यावरून भांडणं, मग होमवर्क नाही. अरे काय फरक पडतो मला सांगा, काय फरक पडतो. एक 8-10 वर्षाची आमची खेड्यातली वनवासी पोर आईला सरपण गोळा करून आणून देण्यासाठी उभ्या डोंगरावरून सरपणाचा भारा डोक्यावरून घेऊन येते. तिच्या पाठीच्या मणक्याला त्रास होत नाही का? का तुम्हीच पहिल्या महिन्यापासून सोनोग्राफी करून फार मोठे संस्कार करून जन्माला घातलेल्या पिढीलाच बाक येतो? नाही. आमच्या डोक्यात सगळं आभासी भरलेलं आहे. संघर्ष करू द्या, दिशा आहे बरं का ही जगण्याची. थोडे कष्ट करू द्या, लाडाकोडानी वाढवा, पण संघर्षात कसं राहायचं हे शिकवण्यासाठी वाढवा. अशा एका महापुरुषाच्या एका प्रेरक मंत्राचा विचार करायचा आहे. नमनाला इतकं तेल का घालावं लागलं? कारण का जळमटं काढल्याशिवाय नवरात्र बसवताच येत नाही. महायोगी श्री अरविंद यांच्या जीवनाकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की असा एक अलीकडच्या काळातला महापुरुष आहे की ज्यांचं जगणं आणि ज्यांची फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान हे दोन्हीही प्रेरक मंत्रांनी ओतप्रोत भरलेलं. नुसतं जगणं, आमार जीवन आमार बानी विवेकानंद म्हणत, ठाकूरही म्हणत. आमचं जगणंच आमचं वचन आहे, आमचं संदेश आहे. भाषण झाल्यावर कागदावरचा संदेश निगर्वीपणे राहावे विवेक घळसाचे. आणि हा तर इतका गर्विष्ठपणे असतो की ह्याला रस्त्यात कुणी आलेलं चालत नाही. त्या निगर्वीपणे असावेला काय संदेशाला अर्थ आहे? असले संदेश काँग्रेसवाल्यांनी काय कमी दिले का आपल्याला? काही बदल झाला आपल्यात? नाही, कारण का त्यांच्यातच काही बदल नव्हता. आम्हाला आमार जीवन आमार बानी, माझ्याकडे बघ आणि शिक. मेसेज काय असतो, संदेश काय असतो. लोक 1.5 तास भाषण ऐकून म्हणतात काही संदेश देता. मेल्या इतकी वेळ काय ऐकलं? संदेशच होता तो. त्यावेळेला झोपला होता का? आता एका वाक्यात संदेश द्या. मग मी म्हणतो जागं राहून ऐकत राहावे संदेश. आणि त्या खोळ्याला वाटतं फार चांगला आहे. म्हणजे उत्तिष्ठ जागृत हा कृष्णाने दिलेल्या मंत्रानंतर दुसरा मीच कृष्ण हा मंत्र देणं. श्री अरविंदांचं जगणं, तत्त्वज्ञान, बोलणं, बसणं, उठणं प्रेरक मंत्र आहे. तो ऊर्जेचा स्रोत तरुणांना देऊ शकता. एक तत्त्वज्ञ, एक पत्रकार, एक लेखक, एक क्रांतिकारक, एक महाकवी, एक महायोगी, अशा अनेक रूपांनी शतदल कमल उमलावं तसं श्री अरविंदांचं जीवन आहे. त्यांनी दिलेला एक प्रेरक मंत्र आज आपण पाहणार आहोत. भवानी भारती नावाचं त्यांचं एक छोटेखानी पुस्तक आहे. तुम्हाला नेटवर त्याची सगळी माहिती मिळेल. पुदुचेरीला ते तुम्ही ऑनलाईन मागूनही घेऊ शकता. कोणी जाणार असेल तर त्याला आणू शकता. मूळ संस्कृतमधले 99 श्लोक आहेत. त्याचा मराठी, हिंदी आणि बहुधा बांगला भाषांतर झालेलं आहे. आपण कोणती आपल्याला जी भाषा आवडते त्यातलं घ्यावं. इंग्रजीसुद्धा आहे, वर संस्कृत खाली इंग्रजी गद्य भाषांतर, हिंदीमध्ये समश्लोकी, मराठीमध्ये पण तसंच आहे. हे एक छोटं 99 श्लोक आहेत. त्यात श्लोक कडवी. तुमच्या घरातल्या वाचायला यायला लागलेल्या मुलाला रोज एक श्लोक म्हणून दाखवा, त्याच्याकडनं म्हणून घ्या. 99 दिवसात पुस्तक संपेल, 1 वर्षात तोंडपाठ होईल. आणि भगवद्गीतेचे श्लोक पाठ केल्यानंतर ज्या पद्धतीची चेतना माणसाच्या मनात निर्माण होते तशी चेतना भवानी भारती या पुस्तकातल्या श्लोकांनी निर्माण होते. अगदी समांतर जगणं आहे. या भवानी भारताचा जो नायक आहे, म्हणजे जो ही सगळी कथा सांगतो आहे या कवितेतून, तो सुद्धा सुखवस्तू, आळसावलेला, मस्त रमलेला, स्वतःच्या स्वप्नातला तरुण आहे. आणि त्याला एकदा या भवानी भारतीचा
म्हणजे या भारताच्या पाठीशी उभ्या असलेल्या भवानी नावाच्या या राष्ट्राच्या मातेचा साक्षात्कार होतो. साक्षात्कार कविता आहे, त्यामुळं त्याचा अर्थ त्या पातळीवर घ्यायचा. त्याला काव्यगत न्याय म्हणतात, पोएटिक जस्टिस. मग साक्षात्कार म्हणजे दिसली का तुला भारत माता, दिसली का तुला भारत माता, असं रोज आपल्या पोराला नाही विचारायचं. असं दिसत नाही, आपल्याला दिसली का आत्तापर्यंत? दिसली? इतके पुरस्कार मिळवले आपण, इतका सन्मान मिळाला, कधी भारत मातेचं दर्शन झालं? फार पुण्यही लागते त्याला. निखाऱ्यावरती जन्मभर राहावं लागतं, मग तिच्या पायातल्या घुंगरांचा आवाज कदाचित ऐकू येऊ शकतो. त्यामुळं कथा, एक पुस्तक वाचून झालं साक्षात्कार झाला भारत मातेचा असं होत नसतो. आपल्याला ही धार्मिकतेतल्या दिखाऊपणाकडून आलेली शिकवण आहे. हा मंत्र इतके वेळा करा तुमचं भलं होईल. कुणाचं भलं होत नाही. सांगणाऱ्याचं भलं झालं, त्यांच्या तगड्या मोठ्या इमारती झाल्या, त्यांच्याकडे गाड्या घोडे आले, करणारे तसेच करत बसले, आणि तेही नाही करता आलं तर चेंगराचेंगरीत 120 जणांचे प्राण अर्पण करून मोकळे झाले. असं होत नाही. म्हणजे साक्षात्कार होतो की नाही? होतो. पण असं एकदा गेलं, आज काय श्रावणातला गुरुवार, गुरुजींच्या समोर आमकं अर्पण केलं, काही होत नाही. गुरुजी श्रीमंत होतात, आपण भिकारी होतो. त्यांच्याकडून संदेश घ्या, तपश्चर्या स्वतःची ठरवा. हे सगळं वसिष्ठांनी श्रीरामानं सांगितलंय. तुझा कितीही महान गुरु असू दे, तुला तो ईश्वरी साक्षात्कार हातावर प्रसाद ठेवल्यासारखा आणून देऊ शकत नाही. तुला पुरुषार्थ करावा लागेल, आणि तो पुरुषार्थ तरुणपणातच करावा लागेल. बाकी कोणी करणार नाही. म्हातारपणात तू काय करशील? तुझ्या छातीवरती म्हातारपण बसलेलं असेल, एक एक अवयव झिजवून टाकायला. तू काय करशील म्हातारपण? तरुणपणात. श्री अरविंदांनी या 99 श्लोकामधून एक दिशा दिली. वर्तमानातल्या तरुणांना ते अगदी आवश्यक आहे. पण नुसती ही कविता नाही लिहिली. असे कविता लिहिणारे गल्लोगल्ली पैशाला पासरी आहेत. त्यांच्या कविताचे कागद भेळचे पुढे बांधायसाठी सुद्धा भेळवाला घेत नाही, या लायकीच्या त्या कविता असतात. पण असो, तो काही विषय नाही आपला. पण कवी संमेलनात मात्र ते जातात. दारावर पाटीसुद्धा लिहितात, कवी विवेक घळसासे. लोकांनी म्हणू दे रे तुला कवी, तूच काय म्हणतो? थोर व्याख्याते विवेक घळसासे. तुम्ही पाठी पाहिली, मी फेसबुकवर आहे. प्रख्यात कवी विवेक घळसासे, श्रेष्ठ वक्ते विवेक घळसासे. लोकांनी म्हणू दे रे, तूच आरशासमोर उभं राहून काय म्हणतो स्वतःला, मी श्रेष्ठ, हे सगळं सोडून देऊ. श्री अरविंद जेव्हा 99 श्लोक लिहित आहेत, तेव्हा श्री अरविंदांचं जगणं त्याच्या पाठीमागे आहे, म्हणून ते मंत्र आहे. उपदेशाने होत नाही हो. दरमहा गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांनी किती मुलं सुसंस्कृत केली? काही होत नाही, कारण का त्याच्या मागे जगणं नाही. आईची कविता शिकवणारे शिक्षक जेव्हा आईला वृद्धाश्रमात टाकतात, कोणता परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे? होत नसतो. हे पोट भरण्यासाठीचे धंदे आहेत. ते गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू म्हणावं असं त्यांनाही बरं वाटतं, आपल्यालाही बरं वाटतं, काहीतरी सभ्यासारखं वागलो म्हणून. माहीत आहे, ज्याला धाब्यावरती बियर पिताना बघतो त्या गुरुच्या पाया पडावं असं कुणाला वाटेल? जो दरमहा लॉटरी खरेदी करतो त्या प्राध्यापकाला आदरणीय म्हणावं असं कुणाला वाटेल? जो रिकाम्या वेळी स्टाफरूममध्ये इन्व्हेस्टमेंटची चर्चा करत बसतो तो काय आमच्यासाठी पूजनीय असतो काय? स्वतः उपाशी पोटी राहून माझ्याकडे गुरुकुलात शिकणाऱ्या पोरांना मी समर्थ माणूस बनवेन असे म्हणणारे गुरु आहेत, ते गुरु असतात. हे सगळे ज्ञानाच्या सुद्धा नाही म्हणायचं, साक्षरतेच्या क्षेत्रातले डेली वेजेसवर काम करणारे लोक आहे. हे कोणीही बोलत नाही आहे, कारण का आपल्याला भीती वाटते. आपण तसेच असतो ना. बघा, पुन्हा पैसे मिळवणं नाही, प्रेरणा देणं. पैसे तर मिळवायचेच आहे. श्री अरविंदांच्या शब्दाशब्दामध्ये ही प्रेरणा काय आहे, तर तसं ते जगले. किती विपरीत, किती विपरीत. आयुष्याची 25 वर्ष लगातार जन्माला आल्यापासून
अगदी लहानपणातली, त्यानंतर थोडे मोठे झाल्यानंतर शिशु अवस्थेतली, आणि तिथून 25 वर्षापर्यंत भारतीय संस्कृतीचा वारासुद्धा त्यांना लागू नये असे प्रयत्न झाले. दुसऱ्या तिसऱ्या कोणी केले नाही. डॉक्टर कृष्णधन घोष, श्री अरविंदांच्या वडिलांनी, की यांना भारतीय सुद्धा यांच्या कानावर पडू देऊ नका, मला यांना साहेब बनवायचं, मला यांना इंग्रज बनवायचं. आपण तेच करतोय. त्या इंग्रजी कविता म्हणून दाखवण्याची स्पर्धा पाहुण्यांचं सूड घेण्यासाठी जे आपण घरात करतो ना, बंद करा ते. पाहुणे स्वतःच्या घरातल्या इंग्रजी कवितांना कंटाळून तुमच्याकडे विरंगुळा म्हणून येतात, तर तिथेही तुम्ही पुन्हा जॉनी जॉनी यस पप्पा. बंद करा, काही अर्थ नाही त्याला. हा संस्कृत श्लोक म्हणतोय, कन्नड श्लोक कविता म्हणतोय, द रा बेंद्रेंसारख्या महाकवीचं कन्नड काव्यामधलं काही सांगतोय, तेलुगू आहे, भारतीय भाषांमधलं ज्ञानाचं काही बोलतोय, तर त्याच्या प्रज्ञा विकसित होतील. निरर्थक कविताचं कशासाठी प्रदर्शन? श्री अरविंदांना वडिलांनीच अशा वातावरणात ठेवलं की भारतीयत्वाचा स्पर्श होऊ नये. सगळं संस्कारक्षम वय विलायतेमध्ये गेलं. 25 वर्ष 26 वर्ष विलायतेमध्ये. पण नियतीने मात्र विलायतेमधलं वातावरण पलटवलं. सुरुवातीचे दिवस तर छान गेलेत त्यांचे. सगळी कथा त्यांच्या चरित्राची सांगत नाही, मला भारती भवानीकडे तुम्हाला न्यायचं आहे. पण ह्या शब्दांना मंत्र का म्हणायचं, तर यामुळं अशी स्थिती आली की हळूहळू वडिलांच्याकडून येणाऱ्या पैशांचा स्रोत कमी झाला. हातात पैसे नाही, राहायला डोक्यावर छत नाही. अनेक घटना घडल्यात, त्यात मी जात नाही. त्यांना ख्रिश्चन करण्याचा प्रयत्न झाला वगैरे, पण ते उद्या आपल्याला बघायचं सगळं. मग घर सोडावं लागलं. 2 भाऊ बरोबर आहेत. रक्त गोठवून टाकणारी थंडी आहे, अंगात घालायला उनी कपडे नाही, राहायला घर नाही, खायला अन्न नाही. पावाचे 2 तुकडे आणि कपभर कॉफी एवढ्यावर दिवस काढत होते. आणि ICS मध्ये पहिल्या अटेम्प्टला उत्तीर्ण झाले. लक्षात घ्या, लक्षात घ्या. हे जे तुम्ही महागड्या अकॅडमी आणि कोचिंग क्लासेसमध्ये त्यांची पिंड पोसायला आपल्या पोरांची बळी देताय ना, त्यांनी होत नसतं काही. आत असावं लागतं, आणि आतलं आईबापाकडून येतं, आजी आजोबाकडून येतं, नाना नानीकडून येतं. ते नसेल तर फक्त चोऱ्या करू शकतात. म्हणजे इकडचं उचला, लिहा, सर्टिफिकेट मिळवा. श्री अरविंद संघर्ष करत होते असं. आणि असा संघर्ष करत असताना सुद्धा श्री अरविंदांच्या सारख्या एका दिव्य पुरुषाच्या आतून भाव काय प्रकट होता. माझ्याच वाटेला का आलं, सटवाईने असं का लिहिलं. तुम्हाला जाता जाता सांगतो, बाहेर कोणाला सांगू नका इतक्यात. सटवाई निरक्षर आहे, ती काही लिहित नाही. बाहेर कोणाला सांगू नका, गळ्याची शपथ आहे तुमच्या. सटवाई कशाला लिहील? आपण कोण आहोत की ज्याने सटवाईने वेळ काढून लिहावं. ती कोरा कागद ठेवते, आयुष्यभर आपण कोरेच राहतो. सटवाई म्हणते, मी कलम आणि कागद ठेवलाय, तू लिही. तो नाही लिहिलास तर तिथे पाट्या वरवंट्याचा दगड असतो, तसा दगड बनून आयुष्यभर तुझं. श्री अरविंद या स्थितीमध्ये काय म्हणतात, कोट अनकोट त्यांचं वाक्य आहे म्हणून मी त्यांचे शब्द वापरतो, माझे काय वापरत नाही. ते म्हणतात की माय होल लाईफ हॅज बीन स्ट्रगल, माय होल लाईफ हॅज बीन स्ट्रगल. माझं सगळं जगणं संघर्ष आहे. माय होल लाईफ हॅज बीन अ स्ट्रगल विथ हार्ड रियालिटीज, फ्रॉम स्टार्वेशन इन इंग्लंड, कॉन्स्टंट डेंजर्स अँड फायरस डिफिकल्टीज. माझ्या आयुष्यामध्ये गुलाब नव्हते. उठलास का, उठलीस का, खाते का, पिते का, नथिंग डुईंग. असली पोरं मोठी नाही होत, मी पुन्हा पुन्हा सांगतो. आणि मी निषेध करतोय या पांढरपेशा सुशिक्षित सुखवस्तू ऐत खाऊ आईबापांचा, की ते बिघडलेच आहेत, पोरांनाही बिघडवत आहे.
उठ हा एकच शब्द आहे. आणि हा शब्द वेदांचा सार आहे, हा शब्द गीतेचा सार आहे, हा शब्द श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाचा सार आहे, हा शब्द ज्ञानेश्वरीचा मंत्र आहे. उठ, उत्तिष्ठत उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. उपनिषद. तस्मात् उत्तिष्ठ उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्चय. भगवद्गीता. म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई. ज्ञानेश्वरी. आपण फक्त म्हणतो आज पाऊस आहे ना, झोप. बाहेर गेलास गॅलरीत तर मोड येतील तुझ्या अंगाला. मटकी आहेस ना तू, मटार आहेस ना. काय पोरं आम्ही जन्माला घातली. ते म्हणतात की या सगळ्या कठीण वातावरणामध्ये मी जगत असतानाही माझ्या ह्या संघर्षाकडे मी एका सकारात्मकतेने पाहत होतो. असे अरविंद जेव्हा काही बोलायला लागतात तेव्हा त्यांचे शब्द मंत्र व्हायला लागतात. ते खरं सफलता द्यायला लागतात. ती सफलता नव्या पिढीपर्यंत पोचवायची असेल तर अरविंदांचं तत्वज्ञान आपल्याला सांगावं लागेल. आपल्याला विवेकानंद शिकवावे लागतील. आपल्याला रमण महर्षी सांगावे लागतील. आपल्याला चिन्मयानंद सांगावे लागतील. आपल्याला पांडुरंग शास्त्री आठवले सांगावे लागतील. आम्ही डेल कार्नेज शिकवायला लागलो, स्टीफन कवे शिकवायला लागलो, नेपोलियन हिल शिकवायला लागलो. काही उपयोग नाही त्याचा. ते सगळं कोळून प्यायल्यानंतर मी अनुभवाने आपल्याला सांगतोय वयाच्या अधिकारात, जे या आपल्या महापुरुषांनी सांगितलं ते जगात कोणीही सांगू शकलं नाही. अजून तिथपर्यंत पोचलंच नाही आहे जग. हा अहंकार नाही, वांशिक अहंकार नाही, ही वस्तुस्थिती आहे. श्री अरविंदांनी तरुणांना आपल्या स्वतःच्या तत्वज्ञानातून आणि जगण्यातून जो संदेश दिला तो भवानी भारतीचा पाया आहे. आपल्या घरामध्ये हे वाक्य लिहून ठेवा तुम्ही. ते म्हणतात कोट, विदाउट सफरिंग देअर कॅन बी नो ग्रोथ. अजून काही पाहिजे? विदाउट सफरिंग देअर कॅन बी नो ग्रोथ. लिहा घरामध्ये आणि दिवाणखान्यामध्ये लावा की संघर्षाशिवाय, कष्टाशिवाय, परिश्रमाशिवाय तुमची विकास, तुमची वृद्धी, तुमची प्रगती होऊ शकत नाही. नो ग्रोथ कोणत्याही पातळीवरती. आता श्री अरविंदांनी हे वाक्य म्हटलं. सर्वसामान्यांच्या जीवनशैलीचं हे सूत्र त्या काळामध्ये कमी अधिक प्रमाणात सगळीकडेच होतं. प्रत्येकाच्या घरामध्ये अशीच परिस्थिती होती. संघर्ष करतच होतो आपण. आपल्या आईवडिलांच्याकडे बघा, आपल्या आजी आजोबांच्याकडे बघा, संघर्षच करत होते ते. सगळं तयार त्यांना मिळालं नव्हतं. आम्ही कुठल्या वातावरणात चाललो आहोत. आणि मग श्री अरविंद म्हणतात की ह्या संघर्ष केला तर तुझी वृद्धी होईल, विकास होईल. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेरक मंत्राचा दुसरा पाय सांगतात, सकारात्मक व्हा. परिस्थिती कोणतीही असो, सकारात्मक व्हा. नियती कधी आपल्या रस्त्यावरती गुलाबाची फुलं अंतरेल, कधी काटे अंतरेल. अंतरो, तिची इच्छा आहे. मी डगमगणार नाही. काटे असतील तर त्याच्यावरही हसत जाईन मी. वाटेवर काटे वेचीत चाललो. मी काटे वेचीत जाईन. फुलं असतील त्याचा आनंद घेईन. जनकाने आम्हाला हे सांगितलं, एक पाय फुलांच्या परडीत ठेवत होता आणि दुसरा पाय निखाऱ्यावर ठेवत होता. अशी वृत्तीची समचित्तता. आणि ते म्हणतायत श्री अरविंद की तुम्हाला सकारात्मक होता आलं पाहिजे. थोडीशी संकट आली, थोडंसं काही झालं, आपण हातपाय गाळून बसतो. कोट्यामध्ये विद्यार्थी आत्महत्या करतायत, त्यांची आकडेवारी काढून बघा तुम्ही. चांगल्या घरातली मुलं, आई वडील इतकी मेहनत करून त्यांना शिकवायचा प्रयत्न करतात, 1-2% मार्क कमी पडले तर आत्महत्या. कधी त्याला कळणार की त्या आकडेवारीत काही नाही आहे रे बाबा. जगात जे यशस्वी झालेले आज दिसत आहेत ना, त्यांची आकडेवारी काढून बघ तू, टक्केवारी काढून बघ. ते त्यांच्या मेहनतीने मोठे झाले. पण आम्ही हताश होतो. जरा परिवारामध्ये सुद्धा जरा खाटखूट झाली ना तर आपल्या घरामधलं वातावरण इतकं टेन्स बनून जातं. काय झालंय, इतके आपण काचेच्या भांड्यासारखे जगतो. आपल्याला एक सुद्धा धक्का सहन होत नाही. कधी कोणी जिवलग मरतं, कोणी अगदी निकटचं मरतं, वयस्क होऊन मरतं. सोसायचा हा नियतीचा क्रम आहे. पण आपण कोणत्या दुर्दैवाच्या पातळीवर गेलो माहिती आहे.
4-5 वर्ष प्रेम केलं. एका देखण्या डॉक्टरशी लग्न केलं. त्या डॉक्टरनी सांगितलं मला सैन्यात भरती व्हायचं आहे. तो डॉक्टर सैन्यात भरती झाला. सैन्यामध्ये एका संघर्षाच्या प्रसंगी त्याचा मृत्यू झाला. त्याला अवॉर्ड मिळालं मरणोत्तर. ते त्याची बायको घ्यायला राष्ट्रपतींच्या समोर गेली. ती आणि तिची आई यांचे फोटो आले, टी व्हीवर बघितलं. मी तुम्हाला सांगतो 6 महिने झाले होते हो लग्नाला. नवरा युद्धात मेला. ती मुलगी जेव्हा तो पुरस्कार घेत होती तेव्हा मी टी व्ही बंद केला, कारण का मला दिसेच ना काही. लहान मुलासारखा मी रडायला लागलो. मग फेसबुकवरही फोटो आले. माझ्या मनामध्ये असं आलं की जर ही मुलगी एवढ्या त्यागाला इतक्या शांतपणाने समोर जाते तर पुढचा जन्म मला तिच्या पोटी यावा, असं माझ्या मनात भाव आला. 4 दिवस गेले नाहीत, 4 दिवस सासू सुनांमध्ये सरकारने दिलेल्या रकमेवरून भांडणं सुरू झाली. आणि ती भांडणं नुसती सुरू झाली नाही तर सासू सासऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की तो अवॉर्ड, ते मेडल, पैसे सगळं घेऊन सून आमची घराबाहेर पळून गेली. आणि असं सांगण्यासाठीची प्रेरणा, त्यांची विशेष सांत्वनपर भेट घेण्यासाठी आपल्या देशातले एक महान दिव्य पुरुष राहुल गांधी यांनी दिली. तुम्ही सांगा काय काय संघर्ष आहे. उद्या येणार आहे. मी आपलं तेवढं हल्ली सिरियलसारखं करतो. आता उद्या असं मुख्य उद्याचंच औषध आहे हे, त्याच्यावरचं कोटिंग आहे सगळं, लक्षात ठेवा. श्री अरविंद असं म्हणतात की अरे संघर्ष आणि संपन्नता यात तुम्हाला सकारात्मकच राहता आलं पाहिजे. 2 गोष्टी मला त्यांच्या जीवनातल्या आठवतात. कठीण परिस्थितीच होती आर्थिक, पण कंदिलाच्या प्रकाशामध्ये पहाट होईपर्यंत हा महापुरुष ज्ञानसाधना करत होता. आपल्या घरामध्ये वाचनाची संस्कृती किती शिल्लक आहे. आम्ही वेगळी खोली दिली आहे, टेबल लॅम्प दिला आहे, पुस्तकं ठेवायसाठी रॅक बनवलं आहे. वाचलं किती वेळा जात. रात्रभर पहाट होईपर्यंत कंदिलाच्या प्रकाशामध्ये श्री अरविंद ज्ञानसाधना करत. असे श्री अरविंद यांना एका क्रांती प्रकरणामध्ये तुरुंगामध्ये टाकला. तसे ते बडोद्याला प्राध्यापक होते, बऱ्यापैकी सुखवस्तू होते, बऱ्यापैकी स्वतःच्या घरी होते. पण तुरुंगात जेव्हा त्यांना टाकलं तेव्हा त्यांना पहिल्या दिवशी जमिनीवरती झोपावं लागलं. जमिनीवरती झोपावं लागतं. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला. त्यांच्या मनात असं आलं की माझ्यासारखा एक प्राध्यापक, प्राचार्य, प्रज्ञावान पुरुष, त्याला जमिनीवर झोपावं लागतं. कष्ट तर झालेच असतील ना. पण श्री अरविंदांचं वेगळेपण असं की त्या या कष्टात एक सकारात्मकता बघतात आणि त्यातही भारत मातेविषयीचं प्रेम कसं आहे बघा. काय कोट, आय रिअलाइज देन, तुरुंगात मला जमिनीवर झोपावं लागलं. आय रिअलाइज देन हाऊ व्हेरी प्लीजंट इज द टच ऑफ मदर अर्थ. या मातृभूमीचा स्पर्श किती सुखद आहे याचा अनुभव मी घेतो आहे. जमिनीवर झोपण्याचं दुःख नाही आहे, मातृभूमीच्या कुशीत झोपायला मिळालं याचं समाधान आहे. याला म्हणायचं असतं सकारात्मकता. या मातीचा, या संस्कृतीचा, या परंपरेचा, इथल्या धर्मपरंपरेचा स्पर्श मला घडला पाहिजे सर्वांगाने, सर्वांसाठी, सर्व वेळी आणि विशेषतः तरुणांसाठी. त्यांना हे सांगितलं पाहिजे की हीच माती महत्त्वाची आहे, हाच योग जीवनातला महत्त्वाचा आहे. बाकी सगळं तुम्ही जे काही करतो आहोत ते सगळं करा, पण हा राष्ट्रयोग विसरू नका. श्री अरविंदांच्या समग्र आयुष्यामध्ये हा राष्ट्रयोग एखाद्या गाण्याच्या बैठकीमध्ये मागे जसं ते वाजत राहतं सूर, पेटी किंवा तानपुरा, तसा हा राष्ट्रयोग आहे. कॉलेजच्या मुलांच्या समोर ते बोलायला उभे राहिलेत.
एक एक वाक्य, इथे जे कोणी शिक्षण क्षेत्रातले असतील त्यांना माझी विनंती आहे की हे वाक्य फार तर पाहिजे असेल तर मी त्यांना व्हॉट्सअपवर पाठवेन. शाळेमध्ये कॉलेजमध्ये लावा हे वाक्य. भारत माझा देश आहे लावलं आपण, ठीक आहे, चांगलंच आहे ते. पण भारत माझा देश आहे म्हणजे काय आहे हे कळायचं असेल तर अरविंदांचं हे वाक्य. नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समोर श्री अरविंद बोलत आहेत. एकदम तरुण मुलं पुढे आहेत आणि श्री अरविंद म्हणत आहेत, कोट, वी वॉन्ट टू बिल्ड अप सन्स फॉर द मदरलँड. आम्ही कॉलेज कशासाठी काढलं आहे? नोकऱ्या देण्यासाठी नाही. आम्ही हे कॉलेज काढलं आहे, वी वॉन्ट हिअर टू बिल्ड अप सन्स फॉर मदरलँड. पुढे सांगतायत ते मुलांना, टू वर्क अँड टू सफर फॉर हर. या मातृभूमीसाठीच तुम्हाला कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, घालमेल सहन करावी लागेल. स्टडी फॉर हर सेक. तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, तिच्यासाठीच करायचा आहे, भारत मातेसाठी अभ्यास करायचा आहे. पुढे ते म्हणतायत, ट्रेन युअर सेल्फ, बॉडी अँड माइंड अँड सोल फॉर हर सर्वाईव्ह. तुम्ही स्वतःला असं प्रशिक्षित करा, शरीराने, मनाला, आत्म्याला, की तिच्यासाठी मला जगायचं आहे, ती अस्तित्वात नीट राहिली पाहिजे. लाईफ फॉर हर सेक. माझं सगळं आयुष्य तिच्यासाठी आहे. हे मातृभूमी तुझला मनवाही आले, तुझ्यासाठी आहे सगळं. ते म्हणतायत, वर्क वर्क दॅट शी मे प्रॉस्पर. तुम्ही कष्ट करा, काम करा, प्रयत्न करा, पुरुषार्थ करा. कशासाठी? माझी माता परमवैभवाला गेली पाहिजे. वर्क दॅट शी मे प्रॉस्पर. सफर, कष्ट सहन करा. का? दॅट शी मे रिजॉईस. मी का कष्ट सहन करतोय? कारण का माझ्या आईच्या चेहऱ्यावरती मला हसू बघायचं आहे. दिस इज द मेसेज. हा प्रेरक मंत्र आहे, तो तरुणांच्यापर्यंत पोचवणारे श्री अरविंद तसंच जगलेले आहेत. आणि मग अशा महापुरुषांनी तरुणांना एक दिव्य चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं. त्याचा एक आपल्याला थोडक्यात विचार करणं आवश्यक आहे. कारण का हे पुस्तक आपल्याला घरी ठेवायचं आहे, घरी पाहिजे आपल्या. गीता असावी, ज्ञानेश्वरी असावी, गाथा असावी, तसं हे पुस्तक असावं. थोडा वाह्यातपणा करून म्हणायचं झालं तर गीता, ज्ञानेश्वरी, गाथा नसली तरी चालेल, पण हे पुस्तक असावं. ते तर असावंच, पण हेही असावं. ते म्हणतायत की अरे भारतामध्ये आहे ना, सुखवस्तूपणा वाढला आहे, पण राजसवृत्ती वाढली नाही. राजसवृत्ती म्हणजे सकारात्मकतेनं काही ना काहीतरी निर्माण करण्याची तळमळ. ते म्हणतात की भारतामध्ये राजसवृत्ती वाढवली आणि उत्कट देशभक्ती रुजवली. दोन्ही गोष्टी करायचं आहे, मला मिळवायचं आहे, पण त्याच्याबरोबर देशभक्ती. तर काय होईल? तर भारत महान भवितव्य घडवेल. भारताकडून जर महान भवितव्य घडवायचं असेल तर तुम्हाला वैराग्य वगैरे डोक्यातून काढून टाका. आता खूप झाल्या वैराग्याच्या गोष्टी. वैराग्य म्हणजे एका अर्थाने निष्क्रियता असते. आज ज्या पद्धतीने आपण जगतोय, ते म्हणतात की राजस व्हा, ॲक्टिव्ह व्हा, प्रोॲक्टिव्ह व्हा, उठा, काम करा आणि काय करा? देशभक्ती जोडा. मग आपण महान कार्य करू शकतो. म्हणून भवानी भारती हे पुस्तक. 4-2 श्लोकच मी सांगणार आहे. तुमच्या लक्षात येईल की अख्खं भांडं उतरवावं लागत नाही. नुसतं शीत असं केलं की कळतं भात शिजलाय की नाही. आता कुकरमध्ये असा हात घालता येत नाही, पण शिट्ट्यांवरून आपल्याला कळतं. आणि शिट्ट्यांवरून आपल्याला काय काय कळलं की बहुता हा आपल्यासाठी कोर्टिंग करतोय, हे शिट्ट्यांवरूनच कळलं ना आपल्याला. हा आपल्याला प्रपोज करायची शक्यता आहे, शिट्टीवरूनच कळालं. भात शिजलाय की नाही, शिट्टीवरूनच कळतं आपल्याला. श्री अरविंद म्हणतायत, ही जी माझी भवानी आहे ती कोण आहे? ते म्हणतात की भवानी ही शक्ती. मी जिला भवानी म्हणतो आहे, या भारताची जी माता आहे, भारत माता तर आहेच, या मातेची माता जी आहे ती कोण आहे? एनर्जी, ऊर्जा, शक्ती. तिला डिवाइन एनर्जी म्हणा, कॉस्मिक एनर्जी म्हणा, ती शक्ती माझ्यासाठी भवानी आहे. भवानी इज शक्ती. वी इन इंडिया
फेल इन ऑल थिंग्स फॉर वॉन्ट ऑफ शक्ती. आम्ही या देशामध्ये प्रत्येक गोष्टीत अपयशी झाल्यासारखे का वाटतोय? कारण का आमच्याकडे शक्ती नाही आहे. भवानी भारती या शक्तीचं जागरण करते, जी शक्ती समर्थ रामदासांना अपेक्षित होती. शक्तीने पावती राज्ये, शक्ती नसता विटंबना. कोण पुसे अशक्ताला, रोगीसा बराडी दिसे. कोणी विचारत नाही आहे, शक्ती शक्ती पाहिजे. आज जसे तरुण मुलं सुखासीन आहेत किंवा आभासी जगतात आहेत, तसाच एक तरुण म्हणजे मी स्वतः, असं श्री अरविंदांच्या या कवितेतल्या नायकाने म्हटलं आहे. एके दिवशी तो असाच अंथरुणावरती लोळत होता आणि लोळता लोळता विचार करत होता. श्री अरविंदांनी पहिल्या श्लोकामध्ये आपल्या स्वतःच्या स्थितीचं वर्णन केलं आहे. श्री अरविंदांचं स्वतःचं नाही आहे, कल्पनेनं त्या पात्राचं वर्णन केलं आहे. ते असं म्हणतात की मी सुखात बुडालो होतो. आपली पोरं आहे ना, मोबाईल बघताना सुद्धा अंथरुणावर लोळतात की नाही, सुखात बुडालेले असतात. टी व्ही बघतानाही तसंच. कित्येक घरात मी पाहिलं आहे, असं एक नवीन संस्कृती येते आहे की पोरगं सोफ्यावर लोळत असतं, आई त्याला भरवत असते. ठीक आहे, प्रत्येकाची परंपरा आहे. लोळणं हा आपला राष्ट्रीय स्वभाव झाला आहे. श्री अरविंद म्हणतायत की सुखामध्ये लोळत पडलो होतो, मी बुडालो होतो. शय्येवर छानपणे पहुडलो होतो, मस्त पडलोय. आणि माझं मन माधवी निकुंजामध्ये रममाण झालं होतं. सुंदर सुंदर निकुंज आहे, फुलांचा बगीचा आहे, उपवन आहे, त्याच्यामध्ये माझं मन फिरत होतं. कुठल्याही तरुण मुलाचं मन फिरतंच. किंवा असं मन जोपर्यंत फिरतंय तोपर्यंत स्वतःला तरुण मानायला हरकत नाही. त्या निकुंजामध्ये माझं मन विहरत होतं, विचार करत होतो माझ्या माणसांचा. एक्झॅक्टली आत्ताच्या तरुणाचं, सो कॉल्ड यशस्वी तरुणाचं. मी, माझी बायको, माझी मुलं, बस माझी माणसं. श्री अरविंद म्हणतात विचार करत होतो माझ्या माणसांचा, कवितांचा आणि कामिनीचा म्हणजे सुंदर स्त्रीचा आणि सुखोपभोग देणाऱ्या संपदेचा. आहे ना आत्ताच्या तरुणाचं वर्णन. असा विचार करत होते ते आणि सुखामध्ये पार डुंबून गेले होते. त्यांना असं वाटलं की दिस इज लाईफ. अरे मजा आहे, सुंदर बाई, सुंदर उपवन, खायच्या पदार्थाची रेलचेल, म्हणजे मस्त आहे ते. श्री अरविंद म्हणताय सुखे निमग्ना शयने सदासम. मी अंतरुणावरती सुखामध्ये पडत होतो. मदोश रथ्यासु मनश्चार सचिंत या मास कुलानी काव्यम दारांश भोगांश सुखम धनानी. पैसा, बाई, तिचं सुख, संपत्ती याचाच मी विचार करत होतो. अशा वेळी मा भारती माझ्यासमोर प्रकट झाली. त्यांच्या उरात ती प्रकट झाली बरं. आणि ती त्यांना दिसली कशी? श्री अरविंद म्हणतात की मी तिला पाहिलं, मा भारतीला पाहिलं, मी ओळखलं. ती व्यथित होती, हुंदके देत होती, हमसून हमसून रडत होती. कारण का ती म्हणत होती की काल तुम्हाला पाहिजे त्या हॉटेलमध्ये पाहिजे ते टेबल न मिळाल्यामुळं रात्रभर तुम्ही झोपला नाहीत ना, तसंच इथून 10 कोसावरती असलेल्या धो पाऊस पडतो आहे आणि झोपडीत पाण्याचे लोटच्या लोट येत आहेत, म्हणून अख्खं कुटुंब पाय पोटाशी घेऊन रात्रभर जागं होतं. त्यांची आठवण आहे का तुम्हाला? काल तुम्हाला पाहिजे होते त्या वस्तू खायला मिळाल्या नाहीत म्हणून तुम्ही फार बेचैन होतात. पण ज्यांना गेले 2 दिवस शेळ्या भाकरीचा तुकडाही मिळाला नाही, त्यांच्या पोटातली आग तुम्हाला कळते आहे का? हाऊ होपलेस वी आर. लक्षात घ्या. कोडगे, निठल्ले, निलाजरे लोक आहोत आपण. अन्नदानाचं फार कौतुक करतो आपण, वस्त्रदानाचं खूप कौतुक करतो आपण. कोणाला देतो? का देतो? काय उद्देश आहे? तुम्हाला काय वाटतं की फार चांगलं चाललंय सध्या सगळीकडे? तुम्ही अजून गेलात नाहीत वेशी बाहेर, तुम्ही गेलात नाहीत वेशीच्या आजूबाजूला. आजही चिखलात, मलमूत्रामध्ये तिथली लहान पोरं उघडी नागडी खेळतात, त्यांना तुम्ही बघितलंच नाही.
तुम्हाला तुमच्या गोऱ्या गोमट्या देखण्या नातवंडामध्ये कृष्णाचं रूप दिसतं. माझ्या त्या दलित वस्तीतल्या झोपडपट्टीतल्या काळ्या भोर पोरामध्ये कृष्ण कधी पाहणार आपण? पाहणार तरी आहोत का? कोणत्या राष्ट्रीय उत्थानाच्या गोष्टी करतोय? कसं परमवैभवाला जाणार आपण? त्या एका वर्गाला सोडून, त्यांची उपेक्षा करून, डोळ्यावर कातडं ओढून, खा रे 5 स्टार हॉटेलमध्ये किती खाल, लपेटा कपडे अलमाऱ्या भरभरून किती दिवस. तुम्हाला काय वाटतं अलमाऱ्याभर कपडे असले म्हणजे आपलं नागडे पण जगाला कळणार नाही? नागवे आहोत आपण, नागवे. कारण का आम्हाला कळलंच नाही आमच्या पलीकडे काय आहे. आम्हाला माहितीच नाही की शेजारी काय आहे. फार लांब नको, आम्हाला कळलंच नाही की गेले 3 दिवस खाली मान घालून मुकाटपणे माझ्या घरात धुणाभांडी करणाऱ्या बाईचं पोरग मृत्यूच्या दारामध्ये आहे आणि उपचारासाठी पैसे नाही. कळलंच नाही. तोंडून आलंच नाही, राहू दे आजच्या दिवस भांडी, तू बैस तुझ्या पोराजवळ. आमचं इन्कम वाढत आहे आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची इतकी संख्या वाढते, बेशरम लोकांची संख्या. कुणासाठी हे वैभव आहे? ज्यांनी भोगायला पाहिजे त्यांच्याकडे काहीच नाही. श्री अरविंद असं म्हणतायत की आई मला कशी दिसली त्यावेळी भारत माता, व्यथित हुंदके देणारी. का विद्वान काय कमी होते? होते ना. स्वतः अरविंदही काय कमी विद्वान होते, पण त्यांना आई कशी दिसली? ती दुष्ट आणि असुर लोक तिच्या लेकरांना तुडवतायत हे मी पाहिलं. आजही तेच चाललंय. दुष्ट आणि असुरी प्रवृत्तीचे लोक तिच्या खऱ्या लेकरांना तुडवतायत. ते मी पाहिलं म्हणतायत. ते स्वार्थामध्ये बुडालेला मी मात्र, आता स्वतःकडे लक्ष गेलं की मी हे काय बघतोय, आणि स्वार्थामध्ये बुडालेला मी मात्र ज्या दुष्टांची चरणसेवा करतो आहे त्या दुष्टांच्या पायावर माझ्याच बांधवाचं रक्त सांडलेलं आहे. एक्झॅक्टली आपण हेच करतोय. लेकरं बदललीत आत्ता. आमचा सनातन धर्म एक लेकरू झालंय, अनाथ, आरडाओरडा करणारं. कोणी त्याला डेंग्यू म्हणतं, कोणी त्याला कोरोना म्हणतं, कोणी त्याला मलेरिया म्हणतं. आणि जे म्हणतायत ना त्यांच्या पायावरती ह्या सनातन संस्कृतीच्या लेकराचं रक्त आहे, ते पाय आपण पुसत नाही आहोत, साठतो आहोत. व्हॉट अ शेमफुल. रागच येत नाही आम्हाला. आमच्या परंपरेने सांगितलंय शिवनिंदा कोणी केली तर एक तर जीभ हसड त्याची, आणि नसेल तर धिक्कार करून निघून तरी जा. आम्ही टाळ्या वाजवतो. आणि हा 3rd रेट मीडिया त्यांना प्रोजेक्ट करतो, आणि त्याच्यासाठी केबलवाल्याकडे आम्ही 600 रुपये दरमहा देतो. पण 6 रुपये गरिबासाठी आम्हाला खर्च करायची तयारी नाही. रक्कम गौण आहे बरं, प्रवृत्ती महत्त्वाचा विषय. बंद करा ना टी व्हीवरच्या बातम्यांचे चॅनल्स, आणि कळू द्या ते देशद्रोही पैसेवाल्यांना की तुमचा TRP वाढवण्यासाठी आम्ही आमच्या आईला बाजारात बसवायला तयार नाही आहोत. कळू द्या. उघडा डोळे बघा नीट म्हणजे काय बघायचं? तुमचं नागडेपण, तुमचं बेशरमपण. माझ्या आईला 10 बाजूनी तुम्ही उचकारता आहात ते बघायचं. ज्याची समाजामध्ये 0 लायकी आहे त्या माणसाला तुम्ही वेळ किती देता, फुटेज किती खर्च करता, आणि जो समाजासाठी काय करतोय त्याचं तुम्ही स्क्रोलमध्ये ओळ टाकता. का तर ह्या सगळ्या चॅनलचे मालक आहेत ना, ते जिथून पैसे येतात त्या पैशाशी प्रामाणिक आहे, आणि ते पैसे कुठून येत आहेत हे उद्या आपण बघणार. दिस इज चॅलेंज. उद्याच्या युद्धात हे सगळं करावं लागेल इथल्या सरकाराला, तर हे सरकार टिकेल. आणि हे करू शकणार नसेल तर हे नाही टिकल्याने काय दुःख वाटायचं कारण आहे? हे करू शकणारं सरकार परत आणू आपण. श्री अरविंद म्हणतायत की मी त्याच आहे, आणि त्याच वेळी भारत माता माझ्यासमोर उभी राहिली चंडी बनून. वीणा पुस्तकधारिणी तिचं रूप आहे. दॅट इज ब्युटिफुल. छान आहे. आत्ता नाही,
चंडी बनून ती उभी राहिली आणि माझ्या छातीवर तिने एक जोराचा थटका मारला, जागा केलं मला. आणि ती असं म्हणाली की उठ. बघा, उठ शब्द लक्षात ठेवा. आधी ते सांगतायत की मला ती दिसत कशी होती जेव्हा माझ्यासमोर भारत माता प्रकट झाली. ती काही वीणा पुस्तकधारिणी नव्हती, आशीर्वाद देणारी नव्हती. अभय मुद्रा. बरं झालं तिने अभय मुद्रा दिली नाही, नाहीतर शंकराबरोबर, येशू ख्रिस्ताबरोबर, गुरुजींच्या बरोबर तिचं पण फोटो दाखवला गेला असता. अभय मुद्रा. ती कशी आहे? अरविंद सांगतायत, नरास्थिमालाम नृकपालकांचीम. हाडांच्या माळा घातलेल्या आहेत आणि शत्रूंच्या मुंडक्यांची, कवट्यांची माळ तिने धारण केली आहे. वृको दराक्षी क्षुधिदाम दरीशम. आणि एखाद्या संतापलेल्या लांडग्या कोल्ह्याच्या डोळ्यासारखे तिचे डोळे दिसत आहेत, पण भुकेली आहे. तिला काहीतरी खायला पाहिजे, तिला भूक लागली आहे. गळ्यात रुंडमुंड माला आहेत, पण भुकेली आहे. अशी ती आई त्यांना दिसली. आणि हे भयंकर रूप बघून तो तरुण, श्री अरविंदांच्या मनातला तो तरुण असं म्हणतोय की मी छटकन शय्येवरून उठलो. काय केलं? उठलो. उठ, उत्तिष्ठ. जोपर्यंत आपण शय्येवर आहोत तोपर्यंत आपल्या हातून काही होणार नाही. उठ, उठलं पाहिजे. आणि मग त्या तरुण तिला विचारतो, हे कराली तू कोण आहेस? अशी रात्री माझ्या उरामध्ये कशी प्रकटलीस? प्रकटायचं असेल तर ती उरातच प्रकटते, समोर नाही येत. अशी उरात कशी प्रकटलीस तू? मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? त्यावर त्या अतिशय विक्राळ रूपातल्या आईने उत्तर दिलं. श्री अरविंद सांगतायत, मी या राष्ट्राची, भारताची आई आहे. भारत माता एक एंटिटी आहे, तिला ऊर्जा देणारी एक माता आहे. तिचं नाव खरं भवानी आहे. आपण भवानी भारती म्हणतोच, आहेच ती तशी. पण या भारत मातेच्या पाठीमागे असणारी दैवी शक्ती कोणती आहे? ती भवानी आहे. ती जिला आपण रोज देवीची अर्चना करताना अनेक संबोधनांनी संबोधतो. सप्तशतीच्या पाठामध्ये जिचं वर्णन आहे ते, श्रीसुक्तामध्ये जिचं वर्णन केलं आहे ते, ती सगळी दुसरी तिसरी कोणी नसून तुमचा बँक बॅलन्स वाढवणारी तुमची दिवाणजी नाही आहे, राष्ट्र तेजस्वी करणारी. ती म्हणते की या भारताची, या राष्ट्राची मी आई आहे. हे राष्ट्र साधा आहे का? हा देवतांना प्रिय असणारा देश आहे. चिरंतन शाश्वत राष्ट्र आहे हे भारत. साक्षात काल किंवा मृत्यूदेव यम दुर्दैव जरी समोर आलं तरी या देवभूमीचा नाश ते करू शकणार नाही. आणि हे दिनडबडीचे दक्षिणी नेते या सनातन धर्माला बुडवू इच्छितात. शक्य आहे का ते? शक्य नाही. आई सांगते, भवानी सांगते, या देशाची ऊर्जा सांगते, यम जरी आला तरी नाश करू शकत नाही, मृत्यू समोर आला तरी नाश होऊ शकत नाही, दुर्दैवी काळ समोर आला तरी नाश होऊ शकत नाही. या धरेची मी माता आहे. अशा अजेय, चिरंतन, शाश्वत, शुद्ध अशा मी मातास्मि भो पुत्रक भारतानां सनातनानां त्रिदश प्रियाणां शक्तो न व्यान व्यधिर विपक्षः कालोपि नो नाशयितुं यमो वा. कोणी माझा नाश करू शकत नाही. या भारत मातेचा नाश ही चिरातन आहे. म्हणून आज आपण गीत ऐकलं, विश्व में गुंजे हमारी भारती, जन जन उतारे आरती. कोणी जग जेव्हा दिग्भ्रांत झालं तेव्हा माझ्या आईच्या पायाशी आलं, आम्ही त्यांना संस्कृती दिली. आज आपली स्थिती काय? आज आमच्या संस्कृतीवर काय आक्रमण होतं? पुढे ते असं म्हणतायत की तुम्ही उठा आणि हे माझं रूप डोळ्यामध्ये साठवून काही ना काहीतरी कर्तृत्व गाजवा. आणि ती सांगते की आजवर अनेक ज्ञानी, पराक्रमी, प्रबल अशा पुरुषांनी, पुत्रांनी, माझ्या मुलांनी माझं पूजन केलं आहे. आणि आज मात्र तू दीन, दरिद्री, घृणित कोण आहेस रे तू? एक जळजळता प्रश्न आपल्या सगळ्यांना आहे, हा आपल्या आईचा.
अरे एकेकाळी ज्ञानी प्रबल पराक्रमी अशा पुरुषांनी माझं पूजन केलंय आणि तू किस खेत की मूली है भैया, की झाड की पत्ती है. 4 दमड्या काय जमवल्या, आपण आपले हात आकाशाला लागले आईसमोर. ती म्हणते की तू कोण आहेस, दीन, दरिद्री, घृणित. मोठ्या आनंदानं साक्षात विनाशालाच आलिंगन देणारा तू कोण मूर्ख आहेस. आम्ही विनाशाला तर आलिंगन देतोय, आम्ही मूर्खच आहोत. आणि अगदी हेच चित्र श्री अरविंद आपल्यासमोर मांडत असल्यामुळं भवानी भारती हे काव्य माझ्यासाठी प्रेरक मंत्र आहे, तरुणांसाठी प्रेरक मंत्र आहे, समाजासाठी प्रेरक मंत्र आहे. आई म्हणते आहे की म्लेच्छांच्या, मुसलमान आणि इंग्रजांच्या पायाचं तीर्थ आनंदाने पीत आम्ही काय करतोय. मुसलमान आणि इंग्रज राज्यकर्ते त्यांच्या पायाचं तीर्थ आनंदाने पितोय आणि मोठे विप्र असल्याचा तोरा मिरवतोय. फार ज्ञानी खूप ब्राह्मण असल्याचा तोरा. कोणाच्या पायाचं तीर्थ घेतो. या असंस्कृत असभ्य मुस्लिम राज्यकर्त्यांचं, ख्रिश्चन राज्यकर्त्यांचं तुला काही लाज आहे. नीचाहून नीच असणारे हे अधम कोण आहात तुम्ही. हे कशासाठी करताय देवाचं कौतुक. व्रतैर किमेतैर नरकस्य पांथे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे सगळे व्रतवैकल्य करून खूप मोठं करताय. तुम्ही तर नरकाच्या दिशेने निघालेला आहात. कारण का इकडे तुम्ही खूप करताय देवादेवाचं आणि तिकडे तर अशा लोकांचे पायच साठताय की तुम्ही नरकातच जाणार. कसलीही व्रत करताय, कसल्या उपासना करताय, कसली पूजा अर्चा करताय. नरकाच्या वाटेने निघालात आणि तुम्ही काय करता आहात. एक्झॅक्टली आपण हेच करतोय. स्वप्नात दृष्टांत व्हावा, मुलाला नोकरी मिळावी, मुलीचं लग्न व्हावं, लवकरात लवकर महागड्या भागात माझं घर व्हावं. मग हा महाराज, तो महाराज, ते व्रत, तो देव, ती पूजा, ती यात्रा, दुकानांची गर्दी आहे. आत आहे ना रे तो, त्याला हाक घाला. कशासाठी दुसऱ्याची उमरे जा. अरे ज्यांना देव दिसला असेल आणि देव कळाला असेल ते बाजार मांडून स्वतःची ॲडव्हर्टाईज करत राहतील काय. तुकारामांनी केली होती अशी, ज्ञानेश्वरांनी केली होती, नाथांनी केली होती, आमच्या चोखोबांनी केली होती. नव्हती केली. ही दुकानदारी अलीकडे आली. देवापेक्षा माणसं श्रेष्ठ व्हायला लागली. भारत माता म्हणते हे बंद करा. ती सांगते उत्तिष्ठ भो जागृही सर्जयाग्नीन. उठा आणि काय करा, आतला यज्ञ जो आहे ना तो प्रज्वलित करा. हे असले बाहेरचे यज्ञ हवनं जे आहेत ना याने काही होणार नाही आहे. अरे तुम्हीच आहात त्या परमपुरुषाचे साक्षात तेज. काल मी भगिनींना बोललो, आज युवकांना बोलतोय, पुरुषांना बोलतोय, सगळ्यांना. आपण आहोत त्या परमपुरुषाचं तेज. मी कशाला दुसऱ्याचे गंडे बांधायला जाऊ. मी कशाला दुसऱ्याच्या नावाने टिळे लावू. माझा बाप माझ्या आत आहे, तो मला दिशा दाखवतोय. पण मी माझ्या बापाला मार्ग विचारत नाही आणि शेजाऱ्याकडे मार्ग विचारायला जातो. तो चांगला मार्ग दाखवेल काय. भारत माता म्हणते आणि हे महायोगी अरविंद सांगतायत. दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे. ते म्हणतायत की ते घ्या, उठ. सर्वामध्ये चिरंतन आग पेटती आहे तुमच्या आत. दहन करा त्या शत्रूंना. उठा. उत्तिष्ठ उत्तिष्ठ. युद्धस्व भो वंचक रक्ष धर्मान. तुला या सनातन आर्य वैदिक हिंदू धर्माचं रक्षण करायचं आहे. या राष्ट्रधर्माचं तुला रक्षण करायचं आहे आणि त्यासाठी तुला उठावं लागेल. हे वंचक उठ आणि त्या सनातन धर्मविद्रोहांशी युद्ध करून धर्माचे रक्षण कर. ही आज्ञा आहे तरुणांना, ही आज्ञा आहे समाजाला, ही आज्ञा आहे माध्यमात काम करणाऱ्या पोटार्थी ज्ञानी लोकांना की अरे जे सनातन धर्मविरोधी आहे युद्ध करावं लागेल. हे जे सगळा खोटेपणाचा प्रपंच करतायत त्यांना त्यांच्या समजेल अशा भाषेत उत्तर द्यावं लागेल. लातों के भूत बातों से नहीं मानते. कधी कधी लत्ता प्रहार, लाथा घालणं हे सुद्धा आवश्यक असतं.
आधी स्वतःपासून सुरुवात करू, स्वतःला लाथा घालू, जागं करू, उठू. कवे विलासीन शृणु मातृवाक्यम, हे कवितेच्या सागरात डुंबलेल्या, कल्पना विहारात रमलेल्या हे कवी, विलासामध्ये अडकून पडलायस तू, उठ आणि आईचं वाक्य ऐक. ही काली कराली तुला काय सांगते आहे ते ऐक, तिची पूजा कर. सावरकरांची मूर्ती दुजी ती कविता वाचा, म्हणजे तुम्हाला आपोआप याचा अर्थ कळेल. आज मला ती सुंदर कविता करणारी, वीणा वाजवणारी, स्फटिक माल धारणारी, शुभ्र वस्त्रांकित कमळावर बसलेली हंसवाहिनी मला काही नको आहे. तू पाहिजे. शांत कैलासावर ध्यान बसलेलं तू मला आज नको आहेस. कौतुकाने तुझ्याकडे माता पार्वती बघते आहे आणि तू ध्यानमग्न झाला आहेस, असा देवादिदेव मला नको आहे. डम डमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख फुंकीत येई रुद्रा. आज तू सर्व दुष्ट शक्तींचा विनाश करणारा रुद्र बनवून ये, त्याची मला पूजा करायची. कसले उपवास, कसली व्रत, कसल्या फेऱ्या, कसल्या यात्रा. तो देव, ही देवभूमी, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून आपली व्रत सफल होतील का? आई म्हणते नाही होणार. भो जागृतास्मी क्व धनु क्व खड्ग. ते म्हणते उठ, जागा हो, तुझं खड्ग कुठं आहे, तुझी तलवार कुठं आहे? उत्तिष्ठ उत्तिष्ठ सुप्त सिंह, हे झोपलेल्या सिंहा उठ, तुझं खड्ग कुठं आहे, तुझी तलवार कुठं आहे? आता फुलांच्या माळांचं कौतुक पुरे, आता रुंड माला, शत्रूंच्या मुंडक्यांच्या माळा. भारत मातेला त्याची भूक आहे ते सांगतायत. आणि मग भारत मातेचं हे आव्हान ऐकून सुप्त सिंह ज्याला म्हटलं, काय शब्द वापरलाय, झोपलेला सिंह आहे. विवेकानंदांनी एक्झॅक्टली असंच म्हटलं की अरे तुम्ही सिंहाच्या पोटी जन्मलेले सिंहपुत्र आहात, स्वतःला मेषपुत्र का मानता? तुमची रास सिंह आहे, मेष नाही, मेंढा नाही आहे तुमची रास सिंह आहे. कधी कळेल? सगळ्या महापुरुषांनी आम्हाला सिंह म्हटलं, त्यांना कळलंच नाही की सिंहाचं कातडं पाखडलेले गाढवा आहेत ही सगळे, त्यांना कळलंच नाही, फसले ते बिचारे. पण आई सांगते की उठ. मातेचं हे आव्हान ऐकलं आणि सुखलिप्त झालेला माझ्यातला तरुण खऱ्या अर्थानं जागा झाला. आजही त्या तरुणाला जागा करायचं असेल तर हा प्रेरक मंत्र आपण त्याला दिला पाहिजे. आज आपल्याला अशाच आव्हानाची गरज आहे. कम्फर्ट झोनमधून आपण युवाशक्तीला बाहेर काढलं पाहिजे. आणि हे आव्हान करण्याचं दायित्व कुणावर येत असेल तर पालकांवर येतं, शिक्षकांवर येतं, समाज कार्यकर्त्यांवर येतं. पण आम्ही तिघेही घटक जर स्वार्थात अडकून पडलो असू तर काही उपयोग नाही. आईने स्पष्ट शब्दात सांगितलं, घाबरू नकोस, शक्ती आणि मृत्यू हीच या भवानी देवतेची रूप आहेत. कशाला मृत्यूला घाबरतो, कशाला शक्ती टाळतो? शक्ती आणि मृत्यू माझी रूप आहेत. ती सांगते आहे या आद्य शक्तीची तू उपासना कर. एका हातामध्ये मृत्यू घे, एका हातामध्ये शक्ती घे, उपासना कर, उभा राहा एका पायावर, काय बिघडत नाही. हिची कर. तिच्या या आव्हानाचे सगळ्यांनी श्रवण केले पाहिजे. ती सांगते आई की सगळ्यांना सांग तू ही देवी जागृत आहे. स्वतः भारत माता बोलते ही देवी जागृत आहे. भारत माता ही उग्र चंडी देवी आहे, तिची उपासना करा. साक्षात कालीचं हे आव्हान आहे, श्री अरविंद असं म्हणतात. आणि मग ही भुकेलेली भवानी जी आहे ती भूक भागवण्यासाठी काय मागते? उत्तिष्ठ देहाते पिपासुरंबा. माझ्यासाठी तू काय बलिदान करणार आहेस, काय द्यायचं आहे, मी तुला आज्ञा देते आहे. भवानी मातेला तिचे साधक कसे पाहिजेत? अनमानी जाणारे, नुसतं फेऱ्या मारणारे, पोथ्या वाचत बसणारे. ती म्हणते की मला असे नको. शूर, एक एक शब्द लक्षात घ्या. धाडसी, शस्त्रसज्ज, शत्रूचं लहानसं आव्हानही मुळीच सहन न करणारे.
शत्रू आव्हान देतोय, तुम्हाला हिंसक म्हणतोय, तुम्हाला मलेरिया म्हणतोय, तुम्हाला डेंग्यू म्हणतोय, रामचरित मानस गाडून टाकलं पाहिजे म्हणतोय, राम काल्पनिक कथा आहे म्हणतो. ऐकतो आपण, सहन करतो, विसरून जातो. जिवंत आहोत आपण. जिवंत असू तर असा व्यवहार होईल आपल्याकडनं. ती म्हणते की आता इतकंसं आव्हानसुद्धा, एवढाही चॅलेंजसुद्धा तू सहन करू नको. असे भारतीय वीर जे शत्रूचा विनाश करून त्यांच्या रक्तानं भवानी मातेची पूजा करतील असे मला साधक हवे आहेत. युद्धात विजयी होऊन रुधिर स्नान करणारे शोभिवंत वीर व्हा. ब्रँडेड कपडे घालून नाही, शत्रूच्या रक्ताने थपथपलेले शूरवीर व्हा. शूराहा प्रगल्भाश्य शस्त्रवाणाम स्पर्धा लवम सोढु ममर्षणास्ते पूजाम जनन्या रिपुभी समाप्य रेजुम रणाते रुधिराक्त देहा. अशा पद्धतीचे साधक तुम्ही व्हा. आणि असे साधक तुम्ही झालात तर दुसरा तिसरा कोणताही बळी देण्याची गरज नाही. मला बोकडाची पोरं बळी नको आहे. दर अमावस्या पौर्णिमेला बकरी ईद साजरी करताय आपण बळी देऊन. ती म्हणते की मला ते नको आहे. शत्रू विनाशक शूरवीरच माझ्यासाठी खरे बळी देण्यासाठी सिद्ध होतील, बळी जाण्यासाठी ते मला हवे आहेत. रक्तप्रवाहे नास्मितृपा अजानाम शूरा महंता प्रमुखा कुलार्थे रक्तेन पुष्टा विनिहंती शत्रून. मला बोकडांचे बळी नको आहेत. माझं चिरहरण करणाऱ्या, मला विदीर्ण करणाऱ्या शत्रूंची मुणकी माझ्या पायावर आणून टाका, तेव्हा मी तृप्त होईन. सुप्त नरसिंहानो उठा, निर्भय व्हा, विजय तुमचाच आहे. कुलाने युद्धाय जयोस्तुमाभयी उत्तिष्ठत 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 सुप्त सिंहा. निर्भय व्हा, उठा, विजय तुमचाच आहे. असं जर उठणं आधी स्त्री वर्गात मातृशक्तीत झालं आणि नंतर युवा वर्गात युवक युवतींमध्ये आणि समाजात झालं तर आपला देश जगाच्या गुरुपदी बसायला वेळ लागेल का? मुळीच लागणार नाही. त्या देशाचं स्मरण नित्य आपल्या जीवनात राहावं म्हणून हे सगळे व्याख्यानमालेचा उठाठेव आहे. कालचा विषय त्यातलाच पहिला, आज दुसरा, आणि उद्या वर्तमानातली वैश्विक आव्हानं कोणती आहेत आणि कोणत्या परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत राष्ट्र म्हणून त्याचा विचार करणार आहोत. पण हे करत असताना मातृ आरतीच केली नाही आपण तर ते योग्य होणार नाही. म्हणून वंदे मातरमसाठी आपल्या जागेवर सगळ्यांना उभं राहायचं मी विनंती करतो. आपण सगळे कृपया उभं राहावं, वंदे मातरम म्हणावं. ज्यांना येतं त्याने म्हणावं, ज्यांना येत नाही त्याने ऐकावं. हॅलो. संपूर्ण वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनी सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं.
कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुज धृत खर खरवले অবলা কেন মা এত বলে বাহুবল ধারিণী নমামি তারিণী রিপুদল वारिणी मातरम वंदे मातरम তুমি বিদ্যা তুমি ধর্ম তুমি হৃদি তুমি মর্ম ত্বম হি প্রাণা শরীরে বাহুতে তুমি মা শক্তি হৃদয়ে তুমি মা ভক্তি তোমার এই প্রতিমা গড়ি মন্দিরে মন্দিরে মাতরম वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमला अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्